जय हरी. जय हरी सर्वांना. बोल. जय हरी. जय हरी सर्वांना. आवाज येतोय ना? जय हरी. तर आज आपण सुरुवातीला भगवंतानी संतांसाठी जे भजन केलेलं आहे ते भजन आपण थोडंसं आधी घेणार आहोत. बघा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वरदा हरि. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सर्व साधु संतान की जय. दूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज आपण विषयाला सुरुवात करायच्या आधी थोडीशी प्रस्तावना घेऊया. भक्तियोग आणि सद्गुरु कृपा. बघा. तर 12व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला काय सांगतात बघा. जे 12वा अध्याय भक्तियोग नाही का. भक्तियोगात भगवंत अर्जुनाला काय सांगतात की बाबा की भक्त कसा असावा, भक्त कसा असतो, त्याची लक्षणं काय, तो कसा म्हणजे माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करण्यासाठी त्याचं जगणं कसं असतं, मी त्याच्यावर कसं लाड करतो, कौतुक करतो. तर त्याची थोडीशी आपण प्रस्तावना बघूया. तर काय म्हटलंय की भगवंताची सेवा करणं आणि त्याच्या मोबदल्यात काही न मागणं हीच ईश्वर भक्ती आहे. तर आता बघा. मग आता ही भक्त दोन प्रकारची येतात त्याच्यात. एक मागणारे भक्त आणि दुसरी त्याच्यावर केवळ त्याच्या भगवंतावर प्रेम करणारे, म्हणजे प्रेम करण्यासाठीच जगतात. बघा. आता मागणाऱ्या भक्तामध्ये मग भगवान सांगतात की म्हणे ओम ब्रह्मास्मी म्हणणाऱ्यांना मी मोक्ष देतो. आता ओम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे म्हणणाऱ्यांना मी मोक्ष देतो. आता जे स्वाहा करतात की नाही, म्हणजे जप तप ध्यान धर्म जे स्वाहा करतात का नाही, त्यांना म्हणे मी स्वर्ग देतो. आता स्वाहा कशासाठी करतात, बरोबर, स्वर्ग मिळावा म्हणून. मग आता लक्ष्मीला म्हणे मी माझं शरीर देतो, कारण ती माझ्या शरीरावर प्रेम करते. मग आता कीर्तनकाराला म्हणे कीर्तनकाराची पदवी देतो. बघा. आता हे कसं म्हणजे काहीतरी अपेक्षेने भक्ती करतात नाही का. म्हणजे भक्ती करतात पण त्यांचा उद्देश वेगळा आहे. मग आता कीर्तनकार किंवा प्रवचनकार किंवा महाराज काहीतरी पदवी मिळावी या अपेक्षेने भगवंताचं हे करतात नाही का. मग आता भगवंत म्हणे की यांना जे जे पाहिजे ते ते मी देतो. मग आता दुसऱ्या प्रकारात जे केवळ म्हणे माझ्यावर प्रेम करण्यासाठीच जगतात. बघा. मला प्रसन्न करण्या वाचून त्यांना इतर दुसरं काही मिळवण्याची इच्छा नसते. केवळ ते म्हणजे त्यांच्या पाहण्यात केवळ सद्गुरूचंच सौंदर्य असतं, त्यांच्या बोलण्यात सद्गुरूचीच गुणगान असते. मग अशा भक्ताला म्हणे अशा भक्तालाच माझ्या प्रेमाचा लाभ होतो. बघा.
मग आता जे केवळ काय म्हणतात भगवंत की जे केवळ माझ्यावर प्रेम करण्यासाठीच जगतात तेच म्हणे मला आपलंसं करतात. मग आता भगवंताला आपलंसं करणं नाही का हे भक्तीचं प्रयोजन आहे. मग आता एक उदाहरण सांगते बघा. मग आता काय म्हटलंय की त्याच्यावर त्याला प्रसन्न करण्यासाठी म्हणजे भक्ताचं कसं आहे की भगवंताला प्रसन्न करण्यासाठीच म्हणजे त्यांना इतर दुसरी कुठली इच्छा नसते नाही का मनामध्ये. मग आता एक उदाहरण सांगते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा सांगितली नाही का सद्गुरूंना प्रसन्न करण्यासाठी सांगितले बरोबर. मग आता त्या ज्ञानेश्वरी माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. मग आता त्याच्यामध्ये त्याचा फायदा संपूर्ण विश्वाला होतोय नाही का. संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात देवाला की देव ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांना मोक्ष द्यायला गेला नाही का संत तुकाराम महाराज काय म्हणतात की देवा तुमचा मोक्ष खूप असा दुर्लभ असा ठेवाय आणि तो मला नको आहे तो तुमच्याकडेच ठेवा. मोक्ष तुमचा दुर्लभ तो ठेवा मज भक्तीची आवडी नाही अंतरी ते गोडी. बघा म्हणजे मला फक्त तुमच्या भक्तीची आवड आहे मोक्ष नको आहे मला. मग आज सुद्धा आपण रायजादव बाबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासोबत वृक्ष संवर्धन कार्यात सहभागी होतो नाही का. मग आज पांडवकडा म्हणा सिदोबाचा डोंगर म्हणा मग इथं जे वृक्ष संवर्धन कार्य चालू आहे नाही का. मग आता इथं हे कुणाचा वैयक्तिक स्वार्थ नाही का ह्याच्यात कुणाचा वैयक्तिक स्वार्थ किंवा कुठलाही हेतू नाही का. एक म्हणजे भगवंताला प्रसन्न करण्यासाठीच आहे नाही का. आणि मग ह्याचा समाजातील प्रत्येक घटकाला फायदा होतोय नाही. म्हणजे हे जे वृक्ष संवर्धन कार्यात आपण बाबांच्या बरोबर सहभागी होतोय याचा प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला याचा फायदा होतोय नाही का. म्हणजे कुठलाही वैयक्तिक स्वार्थ किंवा हेतू नाहीये म्हणजे केवळ भगवंताला प्रसन्न करण्यासाठीच आहे बघा. मग आता भगवंत मग ते सांगतात की म्हणे अशा भक्तालाच माझ्या प्रेमाचा लाभ होतो आणि तो भक्तच मला म्हणजे भक्तीने मला आपलंसं करतो. मग आता भगवंताला आपलंसं करणं हे भक्तीचं प्रयोजन आहे आणि भगवंत हृदयात स्थित व्हावा यासाठी भक्ती घडली पाहिजे. म्हणजे भगवंत हृदयात स्थित होण्यासाठीच भक्ती घडली पाहिजे. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ते सांगतात बाबा की म्हणे मी मोक्ष म्हणजे ब्रह्मास्मी म्हणणाऱ्यांना म्हणजे मी मोक्ष मिळतो पण मोक्षाच्याही पुढचा ठेवा म्हणजे भक्तीने मोक्ष मिळतो पण मोक्षाच्याही पुढचा ठेवा जे भगवत प्रेम साधणं हे भक्तीने साध्य होतं. म्हणजे मोक्षाच्या सुद्धा पुढचा ठेवा आहे आणि ते भक्तीने साध्य होतं आणि हे भक्तीचं प्रयोजन आहे बघा. मग असं म्हणजे भगवंत ते सांगतात की म्हणे माझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी ही विश्वात्मक देवी मंडळी नित्य नियमित माझ्याशी समर्पित होऊन माझेच भजन करतात म्हणजे त्यांनाच माझ्या भक्तिप्रेमाचा लाभ होतो. मग अशा भक्तासाठी म्हणजे अशा भक्तासाठी मग मी कसा होऊन राहतो बघा. मग अशा भक्तांनी बघा म्हणजे काहीतरी मागावं. भगवान सांगतात की माझ्याकडे काहीतरी मागावं आणि यासाठी मग सतत मी म्हणे भक्ताच्या मुखाकडे बघत राहतो याचना करतो नाही का. पण भक्ताचा किंवा संतांचा उद्देश काय असतो की म्हणजे संतांनी केलेल्या भक्तीत भगवंताला ऋणी करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं. काय संतांनी केलेल्या भक्तीत भगवंताला ऋणी करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं आणि हे भक्तीचं प्रयोजन आहे. म्हणजे भगवत प्रेम साधणं हे भक्तीचं प्रयोजन आहे नाही का. आणि त्या हेनं भगवंत ऋणी होतो पण भगवंताला ऋणी करणं हा संतांचा उद्देश नाहीये बघा. म्हणजे नाहीतर मग काय त्या भगवंताला ऋणी करण्याच्या उद्देशाने जर भक्ती घडत असेल तर ते भक्तीमध्ये येत नाहीये. तर हे भक्तीचं प्रयोजन ठरतं म्हणजे आपोआप होतं. म्हणजे ह्या भक्तीत इतकं सामर्थ्य निर्माण होतं की भगवंत ऋणी होतो. म्हणजे या भक्ताच्या अशा म्हणजे काय केवळ त्याच्यावर प्रेम करण्यासाठीच जगतात. मग भगवंत म्हणे की अशा भक्ताच्या अंतःकरणातील मोहरूपी अज्ञानाच्या अंधकाराचा मी नाश करतो. कारण यांना म्हणजे जे केवळ माझ्यावर प्रेम करण्यासाठीच जगतात त्यांना म्हणजे कुठली काय अपेक्षाच नाही ना. कुठलं मोक्ष नको आहे त्यांना, स्वर्ग नको आहे, कुठली पदवी नको आहे, म्हणे माझ्या वैकुंठाचा वास सुद्धा त्यांना नको आहे बघा. मग त्यांनाच म्हणे की त्यांच्याच अंतःकरणातील मोहरूपी अज्ञानाच्या अंधकाराचा मी नाश करतो. आता मोहरूपी अज्ञानाच्या अंधकाराचा नाश केल्यानंतर मला सांगा मागणं काही शिल्लक राहते का. आता मागणं कशामुळे आहे, मोहामुळे मागतोय नाही का बरोबर. मग आता हे जे ज्याला कुणाला मोक्ष पाहिजे, कुणाला स्वर्ग पाहिजे,
कुणाला त्याचं शरीर पाहिजे, कुणाला पदवी पाहिजे. आता ह्या भक्ती करण्यामध्ये काहीतरी मोह आहे नाही का, आणि मोह ठेवून भक्ती करतायत. मग त्यामुळे भगवंत म्हणतात की त्यांना जे काय पाहिजे ते मी देतो, आणि संपला ना, संबंध संपला. त्यांना जे काय पाहिजे ते मी त्या जे म्हणजे ज्या उद्देशाने त्यांनी भक्ती केली होती तो उद्देश त्यांचा सफल झाला ना, बरोबर. कुणाला स्वर्ग पाहिजे, मिळाला ना स्वर्ग मिळण्याच्या हेतूने त्यांनी भक्ती केली होती, ते मिळालं त्यांना. बस भगवान म्हणतात की मी त्याला जे पाहिजे ते दिलं आणि चल बाजूला केलं, आता तुझा आणि माझा काही संबंध नाही. पण जे भक्त केवळ म्हणे माझ्यावर प्रेम करण्यासाठी अखंड जगतात नाही का, मला प्रसन्न करण्या वाचून त्यांना दुसरं काही मिळवण्याची इच्छा नसते, त्यांच्याच अंतकरणातील मोहरूपी अज्ञानाच्या अंधकाराचा मी नाश करतो बघा. म्हणून तर मग आता बघा माझ्या आता ह्या आपण म्हणतो नाही का, मोहामुळे संसार चालू आहे नाही का. संसार कशामुळे आपला चाललाय, मोह आहे म्हणून. आता काही मंडळी देवाला जवळ करत नाहीत का, तर म्हणे संसाराचं वाटोळ करतो. आता मोहाचा नाश केल्यानंतर संसार राहतोय का, बरोबर आहे नाही का. मग आता म्हणून मग बाबा की हे अशा भक्ताच्या म्हणजे अशा भक्ताच्या हृदयात मी कसा होऊन राहतो, तर आत्मस्वरूप आत्माच होऊन राहतो. म्हणजे अखंड अशा भक्ताच्या हृदयात मी स्थित होऊन राहतो, जो केवळ माझ्यावर प्रेम करण्यासाठी जगतो. अशा भक्ताच्या अंतकरणात मी कसा होऊन राहतो, तर आत्मस्वरूप आत्माच होऊन राहतो. म्हणजे तो भक्त स्वतः आणि मी असा वेगळा होत नाही, वेगळा राहतच नाही म्हणे. मग अशा भक्तासाठी म्हणे मी वैकुंठपती किंवा द्वारकाधीश किंवा विटेवरचा किंवा गरुडावर बसलेला असा देव न होता कसा होऊन राहतो, आत्मस्वरूप आत्माच. मग त्यावेळेस त्या भक्तांनी सुद्धा ओळखलेलं असते की जे काय करतोय, जे काय पाहतो, जे काय ऐकतो, जे काय बोलतोय, जे काय ऐकवतो ते सर्व मी स्वतः ईश्वरच आहे बघा. पण त्या भक्तांनी सुद्धा ओळखलेलं असते की आपला सगळा योगक्षेम हा भगवंतच चालवत आहे. म्हणजे अशा भक्ताच्या ठिकाणी मी आणि तो भक्त असा भेदच राहत नाहीये बघा. मग अशा भक्तासाठी मग आता वैकुंठपती होत नाही म्हणे मी. मग आता एक उदाहरण सांगते बघा तुकाराम महाराजांचं. आता विटेवरचा किंवा वैकुंठपती किंवा द्वारकाधीश म्हणजे विटेवरचा म्हणजे असा देव होत नाही. मग अशा भक्तासाठी मी कसा होऊन राहतो, आता एक उदाहरण सांगते तुकाराम महाराज. आता तुकाराम महाराज चिंतन करण्यासाठी कुठं जायचे, भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे नाही का. मग आता भंडारा डोंगरावर म्हणजे त्यांच्या मागून त्यांच्या पत्नी जिजाबाई त्यांना जेवण घेऊन जायच्या. मग कारण तुकाराम महाराज भगवंताचं चिंतन कुठं एकांतात जाऊन करायचे नाही का, भंडारा डोंगरावर, आणि मागून त्यांचे जेवण त्यांच्या पत्नी जिजाबाई त्यांना जेवण घेऊन जायचे. मग असाच एक प्रसंग आहे, जिजाबाई त्यांना जेवण घेऊन जात असताना मध्येच त्यांना असं काटा रुतला नाही का पायामध्ये, आणि तिथं भगवंत म्हणे मी असं कुठला रूप धारण करून आलेलं नाही बाबा की कुठला विटेवरचा किंवा गरुडावर बसून असा चतुर्भुज असं रूप धारण करून. कसा होऊन आला तिथं, तो एका मेंढपाळाच्या रूपाने आला नाही का, आणि जिजाबाईच्या पायातला तो काटा काढला. मग त्यावेळेस म्हणजे भगवंत बघा म्हणे माझ्या भक्ताची जो कोणी काळजी घेईल त्याची सुद्धा मी काळजी घेतो, त्याच्या सुद्धा मी मागे पुढे उभा राहतो. आता जिजाबाई तुकाराम महाराजांची भक्ती करायच्या म्हणजे त्या पतिव्रता होत्या नाही का, आणि तुकाराम महाराज नारायणाची भक्ती करायच्या. मग देव तेच म्हणतात की म्हणे माझ्या भक्ताची जो कोणी काळजी घेईल त्याच्या सुद्धा मी मागे पुढे उभा राहतो बघा. मग आता म्हणजे मज दास करी त्यांचा संत दासांची या दासांचा, म्हणजे इथं संतांचं श्रेष्ठत्व किती सांगितलंय बघा. म्हणजे त्या जिजाबाई त्या पतिव्रता होत्या, म्हणजे तुकाराम महाराजांनी तोंडात घास घेतल्याशिवाय त्या कधी जेवत नव्हत्या. म्हणजे त्या भक्ती कुणाची करत होत्या, तुकाराम महाराजांची. आणि तुकाराम महाराज कुणाची भक्ती करत होत्या, नारायणाची भक्ती करत होते नाही का. म्हणजे भगवान ते सांगतात की माझ्या भक्ताची जो कोणी भक्ती करत असेल त्याची सुद्धा मी भक्ती करतो, म्हणजे तो सुद्धा भक्तच आहे मला. आता तसं बघितलं तर जिजाबाई नारायणाला कधी जवळ म्हणजे शिव्या घालायच्या, नारायणाला कधी चांगलं म्हटलेलं नाही जिजाबाईंनी, पण तुकारामांच्यावर भक्ती होती त्यांची. म्हणून बाबा की मग भगवंत बघा कसं आहे, म्हणजे माझ्यासाठी म्हणे ते सुद्धा मला प्राणापेक्षा प्रिय आहेत. मग अशा भक्तांनी एखादी मनात इच्छा व्यक्त केली बाबा, सहज म्हणे साधकावर सहज नजर टाकली, काय तू ब्रह्म, त्याची इच्छा लगेच पूर्ण करतो. आता साधकाच्या इच्छा म्हणजे काय,
संतांनी सहज नजर टाकली नाही का साधकावर, तू ब्रह्म आहेस. भगवंत म्हणे मी लगेच त्या साधकाच्या हृदयात स्थित होतो. म्हणजे भगवंत हा संतांचा ऋणी असतो नाही का. म्हणजे संतांनी केलेल्या भक्तीने भगवंत हा ऋणी होतो. पण संतांचा तो उद्देश नाही आहे. भगवंताला ऋणी करणं हा उद्देश नाही आहे संतांचा. पण हे भक्तीचं प्रयोजन ठरतं. म्हणजे आपोआप सहज क्रिया होते. सहज इच्छा केली संतांनी की साधकावर नजर टाकली, सहज तू ब्रह्म आहेस. लगेच म्हणे मी साधकाच्या हृदयामध्ये स्थित होतो. आणि आता इथं आपण म्हणतो नाही का सद्गुरु कृपा, सद्गुरु कृपा. म्हणजे बघा सद्गुरु कृपा कशी असते की आपल्याला काय वाटतं की डोक्यावर हात फिरवावा, माथा कुरवावा म्हणजे सद्गुरु कृपा. पण बघा कशी सद्गुरु कृपा कशी होत्या की सहज नजर टाकली संतांनी, भगवंत लगेच तिथंच त्या साधकाच्या हृदयात लगेच स्थित होतो. आता आजामेळाचं एक उदाहरण सांगते. म्हणजे आजामेळा आता त्याची आधीची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर आजामेळा खूप सात्विक होता. पूजा अर्चा करायचा, म्हणजे ध्यानधारणा वगैरे करायचा, असं म्हणजे वैराग्याच्या गोष्टी होत्या त्याच्या डोक्यामध्ये असायच्या. आणि मग मध्येच असं काहीतरी कालगती आली आणि ते बाबा म्हणतात नाही का कालगती अशी काही येते की त्यावेळेस तिथं कुणाचंच काही चालत नाही आणि माणूस त्याच्यात गुरफटत जातो. तसंच काय प्रसंग आजामेळाच्या बाबतीत घडला आणि तो एका वेश्येच्या नादाला लागला. आणि मग सगळं असं पुढं होत गेलं नाही का. त्याने घरादाराचा बायका मुलाचा त्याग केला आणि त्या वेश्येबरोबर राहू लागला. आता त्याच्यात ती वेश्या पण पापी, तो पण पापी झाला. आता तिच्याबरोबर राहू लागला. त्याच्यात त्याला ती 4-5-6 मुलं झाली. आता मला ह्याच्यातून सिद्धांत काय सांगायचा आहे की देव संतांच्या शब्दाला किती महत्त्व देतोय. म्हणजे संतांची इच्छा, संतांचा शब्द कसं वरच्यावर झेलत असतो. तर ह्याच्यातनं काय सांगायचं मला की बाबा म्हणजे आता त्या आजामेळाच्या कथेतून आपल्याला हा सिद्धांत प्रकट करायचा आहे की त्याला ते शेवटचा मुलगा झाला नाही का. आणि नेमकं त्यावेळेस ज्या दिवशी त्याच्या मुलाचं बारसं होतं त्या दिवशी नेमके साधू महाराज त्याच्या ते घरावरून जात होते यात्रेला. तर ते काहीतरी प्रसंगाने आलं बाबा की साधू महाराजांनी ठरवलं आज आपण इथे राहूया, आजची रात्री इथे थांबूया. आणि मग झालं त्या दिवशी त्याच्या मुलाचं बारसं होतं. मग नेमकं त्या बायकोनी विचारलं बाबा आले साधू महाराज तर आपण विचारूया की आज आपल्या मुलाचं बारसं आहे याचं नाव काय ठेवायचं आहे. तिने विचारलं बाबा की आज माझ्या मुलाचं बारसं याचं नाव काय ठेवा. आता त्या संतांच्या मुखातून ना त्या साधू महाराजांच्या मुखातून सहज शब्द निघाला बाहेर नाही का, ठेवा नारायण. आता त्यांनी काय असं विचार करून सांगतो किंवा थांबा कुंडली बघून सांगतो असं नाही म्हटलेलं नाही का. सहज शब्द बाहेर पडले नाही का, ठेवा नारायण. म्हणजे त्यांच्या ध्यानात मनात चिंतनात सहज शब्द बाहेर पडला, ठेवा नारायण. झालं. मग नारायण नाव ठेवलं नाही का. आलं आता ते शेवटचं शेंडेफळ आजामेळाचं ते पोरग म्हणजे लाडकं पोरग नाही का. मग तो आजामेळा सतत नारायण 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 करायचं नाही का. आता हे शब्द कुणाच्या मुखातून बाहेर पडलेत, ठेवा नारायण, त्या संतांच्या मुखातून बाहेर पडलेत नाही का. मग आता त्या नारायणाला तर प्रगट व्हावं लागलं. त्या बालकामध्ये त्या नारायणाला प्रगट व्हावं लागलं नाही का. नारायण तिथं प्रत्यक्ष प्रगट झाला त्या बालकामध्ये. आता ह्याची कल्पना त्या आजामेळ्याला नसेल कदाचित, पण नारायण तिथं प्रगट झाला. कारण हे कुणाच्या मुखातून शब्द बाहेर पडलेत, संतांच्या मुखातून. आणि संतांच्या इच्छेच्या अधीन असतोय देव. संतांनी एखादा शब्द बाहेर काढावा आणि ती इच्छा त्याने लगेच पूर्ण करावी, असंच त्या दोघांचा संबंध असतोय. मग नारायण तिथं प्रगट झाला आणि हे आजामेळाचं लाडकं पोरग सतत नारायण नारायण, उठला का नारायण, जेवला का नारायण, झोपला का, असं सारखं म्हणजे. आणि मग असं होत होत आजामेळाचा तो अंतकाळ जवळ आला. आता अंतकाळ जवळ आला, लाडकं पोरग जवळ असावं नाही का, म्हणून आजामेळा हाका मारायचा नाही का, नारायण नारायण नारायण. आणि ज्यावेळेस त्याचा अंतकाळ म्हणजे त्याला न्यायला कोण आले तिथं बघा, यमदूत यायच्या आधी विष्णुदूत तिथं हजर होते. कारण तो हाका कोणाला मारत होता, नारायणाला हाका मारत होता. आता हे त्याला कल्पना नसेल आजामेळ्याला, पण प्रत्यक्ष तिथं नारायण होता आणि ती ही हाक नारायणपर्यंत पोहोचत होते. त्याच्यामुळं तिथं त्याला न्यायला शेवटच्या काळी कोण आले न्यायला, विष्णुदूत न्यायला आले. म्हणजे आता इथं तो एवढा पापी आजामेळा तरी सुद्धा शेवटी तो कुठं गेला, विष्णू लोकात गेला. बघा आता इथं आपण त्याचा तो मागचा ठेवा आहे नाही का. तुकाराम महाराज म्हणतात होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. त्याचा तो मागचा ठेवा. आता तो मागची त्याची पार्श्वभूमी चांगली आहे नाही का. तो म्हणजे पूजा अर्चा ध्यान धारणा सात्विक होता ना, पण मध्येच अशी काहीतरी कालगती आली आणि त्याच्यात तो गुरफटत गेला. पण ते संपल्यानंतर पुन्हा ते जोडले गेले नाही का.
म्हणजे तू गेला कुठे? विष्णू लोकात गेला. बघा, म्हणून बाबा की हे जे ऐकलेलं, संतांच्या मुखातून ऐकलेलं किंवा चिंतन केलेलं किंवा ध्यान केलेलं हे कधी वाया जात नाही, कुठेतरी सेव्ह होऊन बसतं आणि ते नंतर फळाला येतं. तसेच अजमेळाच्या बाबतीतही झालेलं आहे. मग आता इथं आपल्याला सिद्धांत काय आहे की बाबा की ही संतांची इच्छा, संतांनी काहीतरी म्हणजे तोंडातून शब्द म्हणजे भगवंत त्याचीच याचना करत असतो नाही का, काहीतरी मागावं, माझ्याकडे काहीतरी मागावं यांनी, आणि संतांनी सहज शब्द बाहेर पडले की लगेच तो नुसतं इच्छा लगेचच पूर्ण करत असतो. म्हणजे संतांच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले होते म्हणून व तिथं त्या नारायणाला प्रगट व्हावं लागलं आणि शेवटी अजमेळा विष्णू लोकात गेला असेही आहे. मग आता भगवंत सांगतात की बाबा की म्हणे अशा भक्तांचा, असे भक्त मला ज्यावेळेस मिळतात नाही का, त्यावेळेस मी माझं भाग्य समजतो. म्हणजे जे केवळ बघा म्हणजे दुर्मिळ आहेत म्हणे, असे भक्त मला मिळणं दुर्मिळ आहेत, अशा भक्ताचा दुष्काळ आहे म्हणे, आणि असे भक्त मला ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस मी माझं भाग्य समजतो. बघा काय काय कौतुक केले नाही का भक्ताचं, देवाने त्या भक्ताचं कौतुक करावं आणि त्याचे लाडही पुरवावेत. आणि भक्त सुद्धा भगवंताचं सतत गुणगान करत असतो नाही का, सतत गुणगान करत सतत भगवंताचे लाडही पुरवत असतो. म्हणजे दोघं एकमेकाचे कौतुकही करतात आणि लाडही पुरवतात. बघा म्हणजे काय बघा, देव आणि भक्ताचा संबंध कसा असतो. म्हणजे देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. आता हे फक्त निमित्त आहे, दोघं एकच आहेत नाही का. म्हणजे भक्ताची इच्छा आणि भगवंताची इच्छा, भक्ताचं नियोजन आणि भगवंताचं प्रयोजन एकच झालेलं असतं अशा ठिकाणी. कारण भक्ताची इच्छा किंवा संतांची इच्छा ही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी इच्छा नसतेच नाही का, त्याच्यामध्ये त्या इच्छेमध्ये जनाचं कल्याण दडलेलं असते नाही का. बघा मग आता माऊली सुद्धा अशाच भिंतीवर बसल्या होत्या. मग त्यावेळेस समोरून चांगदेव येतोय भेटायला हे पाहून माऊलींनी सहज इच्छा निर्माण केली, या भिंतीवर बसून चांगदेवाला भेटायला जाता येईल का. बघा सहज इच्छा निर्माण केली माऊलींनी. भगवंतानी लगेच आता ती बोलून पण दाखवली नाही हा इच्छा, म्हणजे सहज मनात असा तो भाव प्रगट झाला की बाबा की ह्या भिंतीवर बसून चांगदेवाला भेटायला जाता येईल का. भगवंताने लगेच जड भिंत उचलली आणि म्हणजे जड भिंत चालत नाही. आता हे जड भिंत चालत नाही, हे निसर्गाच्या नियमात बसत नाही जड भिंत चालणं, तरी सुद्धा भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताला जड भिंत चालवावी लागली, कारण त्याच्यामध्ये चांगदेवाचं कल्याण दडलेलं होतं. मग असं म्हणजे भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत हा उतावीळच असतो. म्हणजे संतांनी लगेच बाबा की इच्छा निर्माण केली नाही का बाबा की दगडात देव पाण्याची. भगवंत म्हणे मी लगेच दगड होऊन राहतो. बघा काय 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 तुकाराम महाराजांनी इच्छा केली भूतात देव पाण्याची, लगेच भूत होऊन नाचायला लागला. मग आता अर्जुनाने इच्छा व्यक्त केली मला विश्वरूप दर्शन दाखव. भगवंतानी लगेच त्याच्यासाठी विश्वरूप धारण केलं नाही का. विश्वरूप कसं होतं ते दिव्य विराट व्यक्त भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या कालाच्या अधीन होतं. ते विश्वरूप कसं होतं की ते भगवंताला जास्त वेळ ठेवता येत नव्हतं, परंतु इच्छा कोणाची आहे, भक्ताची इच्छा आहे नाही का इथं. आणि भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत हा उतावीळच असतो, लगेच तो तयारच असतो. आता इथं अर्जुनाची इच्छा तसं बघितलं तर म्हणजे भगवंताच्या निरूपणावर अर्जुनाचा पूर्ण विश्वास होता. अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप दर्शन पाहण्याची वैयक्तिक विशेष इच्छा नव्हती, कारण त्याला भगवंताच्या निरूपणावर पूर्ण विश्वास होता की बाबा की साक्षात परब्रह्म आहेत, साक्षात परब्रह्म आहेत आणि हे जे काही सांगणार आहेत ते माझ्या हिताचंच आहेत आणि ह्यांच्याहून श्रेष्ठ अधिक कोणी नाहीये. त्याच्यामुळं विशेष वैयक्तिक इच्छा नव्हती, म्हणजे भगवंताचं विश्वरूप दर्शन घ्यावं दाखवावं अशी वैयक्तिक विशेष इच्छा नव्हती. पण अर्जुनाला म्हणजे हा भाव जो होता की नाही अर्जुनाच्या मनामध्ये, तो भाव भगवंतानी ओळखला होता. अर्जुनाची इच्छा नाहीये विश्वरूप पाहण्याची. मग आता अर्जुनाची इच्छा नाही तर मग कशाला दाखवायचं विश्वरूप. मग अर्जुनाने इच्छा का केली. बघा या दोन्ही प्रश्नाचं उत्तर सापडते का. अर्जुनाने इच्छा का केली तर भगवंताचा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी अर्जुनाने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला विश्वरूप दर्शन दाखव. म्हणजे भावी काळामध्ये असा कोणीतरी भोंदू येईल आणि म्हणेल मी भगवंताचा अवतार आहे असं सांगेल नाही का. आणि त्यावेळेस मग त्या भोंदूला आव्हान आहे तू भगवंताचा अवतार आहे तर दाखव मग विश्वरूप दर्शन.
यासाठी अर्जुनाने भगवंताकडे इच्छा व्यक्त केली की होऊ नये पुढे भावी काळामध्ये कोणी उठेल आणि मग सांगताचा अवतार आहे, श्रीकृष्णाचा अवतार आहे असं म्हणतोय तर दाखव मग विश्वरूप दर्शन. यासाठी अर्जुनाने इच्छा व्यक्त केली की मला विश्वरूप दर्शन दाखव. म्हणजे अर्जुनाने हे करून ठेवले नाही का. आजकाल जर आपण इच्छा व्यक्त केली बाबा की विश्वरूप दाखवा, तर तसं नाही, अर्जुनाने आधीच करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. आता तशी गरज नाहीये नाही का. म्हणजे बघा बंधूला ओळखण्याची परीक्षा कशी आहे बघा. तर इथं आपला सिद्धांत काय आहे की भक्ताच्या इच्छेसाठी म्हणजे संतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत उतावीळच असतो. लगेच तो निसर्गाच्या विरोधात जाऊन सुद्धा इच्छा प्रगट करत असतो. आता हे विश्वरूप धारण करणं तसं भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या कालाच्या आधी नव्हतं. तर ते भगवंताला जास्त वेळ ठेवता येत नव्हतं, तरी सुद्धा भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतानी ते विश्वरूप धारण केलेलं आहे. मग आता बघा म्हणजे आता ह्याच्यातून आपल्याला सिद्धांत काय निघतोय की भगवंताची सेवा करणं आणि त्याच्या मोबदल्यात काही न मागणं हीच ईश्वर भक्ती आहे. मग अशा भक्तीने भगवत प्रेम साधलं जातं बघा. आणि मग यासाठी बाबा की सद्गुरु कृपा, सद्गुरु भक्ती किती महत्वाचं आहे. म्हणजे हे संपादन करणं किती महत्वाचं आहे. मग आता जे तर्कवादी जे असतात का नाही, म्हणजे तर्काने विचार करणारे, म्हणजे तर्क करून परम सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात नाही का. हे तर्कवादी जे असतात म्हणजे स्वतःच्या बुद्धीने विचार करून परम सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. पण इथं काय म्हटलंय की महत्व कशाला आहे. आता किती जरी तर्कवादी असला किंवा स्वतःच्या बुद्धीचं सामर्थ्य जरी असलं तरी तर्काने कुणालाही परम सत्याचं ज्ञान होत नाही बघा. आता मग उदाहरण सांगते बाबा की साखर नाही का, जसं साखरेची गोडी कसं साखर खाल्ल्याशिवाय कळत नाही नाही का, तसं सद्गुरु प्रेमाची अनुभूती सद्गुरूच्या सहवासात गेल्याशिवाय कळेल का. साखरेची गोडी तर्कवादाने कळत नाही का तर्काने कळेल साखरेची गोडी. आता तर्क म्हणजे काय की काहीतरी असं वाचलेलं असतं नाही का, भरपूर पुस्तकं वाचलेले असतात, अजून काय 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 हे ना ते तर्क करतात, पण प्रत्यक्ष अनुभव नसतोय तिथं. म्हणजे अनुभवाचा पत्त्या नसतो, फक्त तर्काने ते सांगत असतात की असं असं असेल, असं तसं असेल, असं असतंय. मग आता तर्काने जर किती जरी म्हटलं की साखर गोड आहे, साखर गोड आहे, कळेल का साखर गोड आहे ते, त्यासाठी खाल्लीच पाहिजे नाही का. मग तसं बाबा की ईश्वरी प्रेम किंवा सद्गुरु प्रेम हे सद्गुरु कृपेशिवाय कळणार नाही. म्हणून इथं सद्गुरु कृपेला किती महत्व आहे बघा. तर्कवादाने परम सत्याचे ज्ञान होत नाहीये, तर इथं हे भक्तीचं प्रयोजन म्हणजे भक्तीच प्राप्त भक्तीच पाहिजे इथं. मग आता जर एखाद्याने बघा लाखो वर्ष चिंतन तपश्चर्या केली असेल आणि जर त्यानं सद्गुरु प्रेम किंवा ही भक्ती जर संपादन केलेली नसेल तर त्याला सुद्धा परम सत्याचे ज्ञान होणं शक्य नाहीये. आता लाखो वर्ष चिंतन तपश्चर्या म्हटले नाही का केलेली असेल. आता बघा मागे आपला विषय झाला नाही का, भगवंताची प्राप्ती, भगवंताची कृपा आणि सद्गुरु कृपा हा विषय झाला मागे एक प्रवचनामध्ये. तर आता भगवंताची प्राप्ती सगळ्यांनाच आहे, पण भगवंताची कृपा सर्वांच्यावर असेल असं नाही. मग ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याला सद्गुरु भेट होते, आणि सद्गुरु भेटल्यानंतर सद्गुरूची कृपा प्राप्त झाल्यानंतर भगवंताचं व्यापक स्वरूप समजते नाही का. मग आता भगवंताचं स्वरूप समजल्यानंतर नाही का, भगवंताचं स्वरूप समजल्याशिवाय चिंतन करतो किंवा ध्यान करतो म्हणणं म्हणजे आता हे म्हटलंय नाही का, लाखो वर्ष चिंतन तपश्चर्या करतात. मग आता चिंतनामध्ये कशाचं ध्यान करत असतील, कशाचं चिंतन करत असतील. सद्गुरु कृपेशिवाय तर भगवंताचं स्वरूप समजत नाही, आणि भगवंताचं स्वरूप जर समजलं नाही तर चिंतन तपश्चर्या किंवा ध्यान कशाचं करणार बघा. म्हणजे इथं महत्व कशाला आहे, सद्गुरु कृपेला इथं महत्व आहे. म्हणून हे जे आहेत की नाही आता म्हणजे तर्कवादी म्हणा किंवा हे लाखो वर्ष चिंतन तपश्चर्या करणारे हे काय करतात की म्हणजे भौतिक इंद्रियाने भगवंताचा म्हणजे घ्यायचा प्रयत्न करत असतात, भौतिक इंद्रियाने त्याला पाहायचा प्रयत्न करत असतात. पण कोणीही मनुष्य भौतिक इंद्रियाने भगवंताला पाहू शकत नाही, त्याला ऐकू शकत नाही किंवा त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. कारण भौतिक इंद्रिय कसे आहेत, मर्यादित आहेत नाही का. ते पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय कसे मर्यादित आहेत, आणि भगवंत कसं आहे अमर्यादित आहे. मग मर्यादित वस्तूने अमर्यादित भगवंताचा अनुभव कसा घेता येईल. मग आता ह्यांचा प्रयत्न कसे चाललेले असतात, भौतिक इंद्रियाने घ्यायचा प्रयत्न चाललेला असतो, कारण सद्गुरु कृपा करून घेतलेली नसते, आणि मग स्वतःच्या ह्यानं ते घ्यायचा प्रयत्न करत असतात. मग नाही बाबा की मग
भौतिक इंद्रियाद्वारे कोणी मनुष्य परमसत्य म्हणजे हे करू शकत नाही का, ईश्वराला पाहू शकत नाही किंवा त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. आता परंतु म्हटलेलं आहे, परंतु प्रारंभापासून जर त्यानं सद्गुरु कृपा संपादन केलेली असेल तर तो म्हणजे ईश्वराच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न असेल तर एक वेळ त्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो म्हटलेलं आहे. आता प्रारंभापासून काय म्हणजे आपल्याला काय वाटतं की ह्या जन्मामध्ये आपल्याला सद्गुरूची भेट झाली आणि आपल्याला अनुग्रह झाला, प्रबोध झाला, तेव्हापासून का नाहीये. प्रारंभापासून म्हणजे जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून, म्हणजे आपण तेव्हापासून ह्या सद्गुरू सेवेमध्ये म्हणजे सद्गुरूच्या कार्यामध्ये आपली ही साधना चालत आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस सृष्टीचा आरंभ झाला, सृष्टीच्या आरंभापासून ही साधना आपली चालत आलेली आहे आणि ती साधना अर्धवट राहिल्यामुळे पुन्हा पुढचा जन्म मग असं करत 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 आपली ही या जन्मामध्ये ती साधना कंटिन्यू झालेली आहे पुढे. बघा म्हणजे काय म्हटलंय की जर प्रारंभापासून जर तुम्ही ह्याच्यात असाल म्हणजे भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये जर संलग्न असाल तर म्हटले की एक वेळ ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो म्हटलेलं आहे. समजलं का? प्रारंभापासून म्हणजे मग आता ठीक आहे, आता ह्या जन्मामध्ये आपल्याला इथून पुढे आपली साधना कंटिन्यू झालेली आहे, पण जर आपल्याला करण्यामध्ये आता ही साधना करण्यामध्ये काही एरर येत असतील तर, काही त्रुटी राहत असतील तर तरी सुद्धा ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही. मग आता एरर काय आहे बघा, एरर काय आहे तर एरर म्हणजे ईश्वराच्या अनादिकालच्या प्रयोजनाच्या रीतीचं विस्मरण झालेलं आहे ह्या जीवाला. हा एरर आहे नाही का. म्हणजे हा काय म्हणजे साधना जरी कंटिन्यू झाली तरी हा एरर असल्यामुळे आपल्याला तो साक्षात्कार होऊ शकत नाही. मग हा एरर आपल्याला सत्संगात जाऊन त्या महात्म्यांच्या सानिध्यात राहून सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली राहून आपल्याला तो एरर काढता आला पाहिजे. एरर झिरो करायचं आहे आपल्याला. मग आता एरर झिरो करण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्या महात्म्याकडून म्हणजे भगवान काय सांगतात की मी ह्या जीवाला जन्माला घातले, आता ह्या जीवाने म्हणजे सद्गुरूकडे जाऊन ही रीत करून घ्यायची. रीत काय आहे तर ईश्वराच्या अनादिकालच्या प्रयोजनाच्या रीतीचं विस्मरण झालेलं आहे ह्या जीवाला आणि ते सद्गुरूकडे जाऊन स्मरण करून घ्यायचं आहे. मग ती रीत काय आहे तर अनुग्रह, प्रबोध, 3 बंदाच्या गाठी उकलणं, 7 चक्र एका रेषेत आणणं, ही जी रीत आहे ही रीत सद्गुरूकडे जाऊन करून घ्यायची आहे. भगवान ते सांगतात मी तुला जन्माला घातलं, माझं काम संपलं, सगळ्या चाव्या मी संतांच्या हातात दिलेल्या आहेत, आता इथून पुढे तू ती रीत करून घे. आणि एकदा का तू रीत करून घेतलीस, भले मला जरी नाही विसरलास तरी चालेल, कारण तू रीत करून घेतल्यानंतर तू मलाच येऊन मिळणार आहेस. बघा मग जो हा एरर आहे तो हा एरर आपल्याला इथं झिरो करायचा आहे. सत्संग कशासाठी आहे तर एरर काढण्यासाठी हा सत्संग आहे. म्हणजे आहेच फक्त हा जो एरर आलाय, जो जीवाला विस्मरण झालेला आहे त्याचं स्मरण करून घेण्यासाठी सत्संग. मग आता सत्संग बघा, मग आता सत्संग सेवा म्हणून करतो का हो आपण? अजून पुढे बघा किती बारीक बारीक चाललंय. सेवा म्हणून करतोय का? जर आपल्याला सत्संग असेल कुठे आणि बोलवलं बाबा आज सत्संग आहे या, काय भाव काय असतो आपला त्यावेळेस? जणू काय उपकार करतो या भावाने आपण सत्संगला जातो नाही का. म्हणजे तिथे सेवाभाव नसेल तरी सुद्धा या ईश्वर सेवेशी संलग्न होता येणार नाहीये. आता उदाहरण सांगते बघा, म्हणजे हे डॉक्टर लोक पेशंट प्रॅक्टिस करतात नाही का. मग आता प्रॅक्टिस करताना भाव काय कसा असायला पाहिजे म्हणजे सेवाभाव नाही का. आता सेवाभाव ठेवून प्रॅक्टिस केली किंवा स्वार्थी भाव ठेवून प्रॅक्टिस केली मोबदला मिळणारच आहे. पण सेवाभाव ठेवून जर प्रॅक्टिस केली बाबा की पेशंट माझे दैवत आहेत आणि हे पेशंट आहेत म्हणून माझं पोट भरते, असा जर भाव ठेवून जर प्रॅक्टिस होत असेल तर ते कर्म ईश्वर सेवेशी संलग्न होतं बघा. आणि जर स्वार्थी भाव ठेवून जर स्वार्थी भाव ठेवून जर पेशंटची प्रॅक्टिस करत असेल, मी कोणतं डॉक्टर आहे आणि हे माझे पेशंट आहेत, हा भाव ठेवून जर आपण प्रॅक्टिस करत असेल तर त्याचं काय होते, कर्मात रूपांतर होते. कर्मात रूपांतर झालं की पाप पुण्य आलंच, पाप पुण्य आहे तिथं जन्म मरण आहेच. म्हणजे बघा सेवाभाव किती महत्वाचा आहे इथं. मग सेवाभाव जर असेल म्हणजे प्रत्येक कर्म करताना भाव जर सेवाभाव असेल तर ते कर्म ईश्वराशी संलग्न होते बघा. मग आता शिक्षक नाही का विद्यार्थ्यांना शिकवतात शाळेमध्ये,
बघा, मग आता शिक्षकाचा भाव काय असावा विद्यार्थ्यांना शिकवताना? बाबा हे माझे दैवत आहेत, विद्यार्थी हे माझे दैवत आहेत, असा भाव ठेवून जर शिकवत असतील विद्यार्थ्यांना तर सेवाभाव होतोय नाही का? म्हणजे दैवताची सेवा ही दैवभावाने होत असेल तर ती सेवा ईश्वर सेवेशी संलग्न होते नाही का? नाहीतर मग काय, मला पगार मिळतोय बस, पगार मिळण्याशी मतलब, मला काय विद्यार्थ्यांना ज्ञान होऊ अगर न होऊ असा भाव ठेवून जर शिकवत असेल तर मग आजकाल जर आपण बाहेर जर बघितलं तर कसं चाललंय? म्हणजे असाच भाव ठेवून सगळीकडे चाललंय नाही का? मला पगार मिळतोय बस झालं, त्यांना ज्ञान हो अगर न हो. मग अशा शिक्षक वर्षाला एक पिढी बाद करत असतो. म्हणजे आता पाप करायला कुठे जायला लागते का हो? वर्षाला एक पिढी बाद होत असते जर असा भाव ठेवून जर मुलांना शिकवत असेल तर. मग तेच बाबा म्हणतात पाप करायला कुठे जाय, कोंबडं बकरं मारायला लागते का काय? बघा मग भाव नुसता. म्हणून बाबा की आपलं प्रत्येक कर्म हे कसं सेवाभावानी व्हायला पाहिजे. म्हणजे सेवाभावानी जर आपलं प्रत्येक कर्म जर असं होत असेल तर ते कर्म ईश्वर सेवेशी संलग्न होते. आणि म्हणून मग म्हटले की बाबा की तर हे जे काय आपण करतोय ईश्वर सेवेशी, भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेशी संलग्न झालं पाहिजे, तरच आपली ही जी काय साधना आहे ती साधना फळाला येणार आहे. मग आता असे काय आहेत बघा, आता टी व्हीवर काय मुलाखती लागतात नाही का? आता अशीच एक मुलाखत लागलेली होती की काय बघा, देव आहे किंवा नाही, म्हणजे मुलाखत लागली होती अशीच एक. आता त्याच्यातून बघा भाग घेणारे एक होता आस्तिकवादी आणि एक कोणता होता नास्तिकवादी. आता ते बघा आपण शोध घ्यायचा की या अशा मुलाखती देव आहे की नाही, म्हणजे देवाचा शोध लागतोय का, बघा देवाचा शोध होतोय का किंवा आत्मशोध होतोय का. आता मुलाखत घेणारा, त्या मुलाखतीत भाग घेणारे आणि आपल्या तुमच्यासारखे पाहणारे. आता ह्याच्यात काय होतं की एक होता आस्तिकवादी, तो काय म्हणायचा की देवाचं अस्तित्व तो मान्य करत होता, देव आहे असं म्हणायचा. आणि दुसरा होता तो नास्तिकवादी होता, तो काय म्हणायचा की देव नाही. नास्तिकवादी देव नाही म्हणायचा, म्हणजे नास्तिकवादीच होता तो. पण आता आस्तिकवादी देव आहे म्हणायचा, पण त्याला देव आहे हे सिद्ध करता आलं नाही. आता ते मुलाखत लागली होती टी व्हीला, त्याचं थोडंसं म्हणजे याच्यातून आपण काय घ्यायचं बोध हे थोडं सांगायचं आहे की बाबा तो देव आहे म्हणायचा, पण देव आहे हे त्याला सिद्ध करता आलं नाही. का सिद्ध करता आलं नाही? कारण खरं ज्ञान नसल्यामुळे. आता खरं ज्ञान म्हणजे काय, म्हणजे खरं ज्ञान नसल्यामुळे त्याला ते सिद्ध करता. आता तो चांगला योगी होता, हिमालयात तपश्चर्या करून आलेला होता, आस्तिकवादी देवाचं अस्तित्व मान्य करत होता, म्हणजे एवढा तो तपश्चर्या वगैरे करून आला होता तरी सुद्धा त्याला ते देव आहे सिद्ध करता येत नव्हतं. म्हणजे सिद्ध करता येत नव्हतं कारण त्याला खरं ज्ञान नसल्यामुळे. आता खरं ज्ञान म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे संतांची कृपा, सद्गुरू प्रेम संपादन केलेलं नव्हतं, सद्गुरू भक्ती संपादन केलेली नव्हती, त्याच्यामुळे त्याला हे सिद्ध करता येत नव्हतं. आणि जो नास्तिकवादी होता त्याला तो काय, त्याला देव नाही म्हणायचा, पण नाही हे सुद्धा सिद्ध करता येत नव्हतं त्याला. बघा मग आता अशा चर्चा नाही का, मग आता ज्यांनी चर्चेत भाग घेतलाय त्यांचा सुद्धा उद्देश नाहीये देव आहे आणि तो समजावा किंवा त्याच्यातून लोकांना उद्बोधन व्हावं, त्यांचा पण उद्देश नाहीये. मग ज्यांनी ही चर्चा घडवून आणली की नाही, तो अँकरिंग वगैरे असते की नाही, त्याचा सुद्धा उद्देश नाहीये की बाबा अशा चर्चेतून लोकांना काय म्हणजे काय आउटपुट काय निघणार आहे याच्यातून, त्याचाही उद्देश काय नाही की बाबा देव लोकांना समजावं जे ईश्वराचा साक्षात्कार किंवा आत्मशोध होतोय का, काय नाही. आणि तुमच्या आमच्यासारखी जी चर्चा पाहत बसले होते नाही का, त्यांचा पण उद्देश नाही की बाबा ह्या चर्चेतून आपल्याला देव आहे की नाही हे समजेल, म्हणजे ती सगळी होते. मग आता ह्या सगळे चर्चेत भाग घेणारे, चर्चा घडवून आणणारे आणि तुमच्या आमच्यासारखी चर्चा बघणारे सगळेच कसे मूर्खच ठरतात नाही का, कुणाचाच उद्देश नाहीये नाही का. मग आता इथं बाबा की अशा चर्चेतून म्हणजे ईश्वराचा कधी साक्षात्कार होणार नाही, ह्या म्हणजे केवळ ईश्वर तत्वाची निंदाच करवली जाते अशा चर्चेतून. बघा ना, म्हणजे तो आस्तिकवादी त्याला काय सिद्ध करता आलं नाही, नास्तिकवाद्याला नाही म्हणायचं त्यालाही सिद्ध करता आलं नाही, म्हणजे कुणाचाच उद्देश नाही. मग आता ज्याला खरं देव समजून घ्यायचा आहे किंवा ज्याला खरा देव समजलेला आहे तो कधी अशा चर्चेला आव्हान करत नाहीये, कारण त्याला माहित आहे की देव हा चर्चेचा विषयच नाहीये, चर्चेतून देव कधीच समजणार नाहीये, म्हणून तो कधी चर्चेला आव्हान करत नाही किंवा कुणी बोलवलं तर हे होत नाही. म्हणजे
अशा चर्चेतून मला काय सांगायचं आहे की बाबा की अशा चर्चेतून म्हणजे कुणाला होईल आत्मशोध होईल का? नाही आहे ना. मग आता तो बघा म्हणजे तो पुढे तो आस्तिकवादी तो झाला, तो नास्तिक झाला. तो म्हणे मी आता नास्तिक झालोय. त्याला विचारलं बाबा की आता तुम्ही आधी आस्तिकवादी होता एवढा, मग आता तू नास्तिक का झाला? तर तो काय म्हणे की हे जे लोक आस्तिकवादी म्हणजे देवाचं अस्तित्व मान्य करणारे किंवा देवाच्या नावावर म्हणजे कीर्तन करतात, प्रवचन करतात, महाराज वगैरे म्हणून घेतात का नाही, म्हणे हे लोकांना लुबाडतात. म्हणजे देवाच्या नावावर लोकांच्याकडून लुबाडणूक चालू आहे, माहिती का, फसवणूक चालू आहे. म्हणून म्हणे मग देव आहे तर मग तिथं देव अशा लोकांना काय प्रतिबंध का करत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे देव आधी म्हणे मी आस्तिकवादी होतो, देवाचं अस्तित्व मान्य करायचं, पण मग आता मग एवढं हे सगळं चाललंय, मग देव तिथे काय करत का नाही, असं त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणून मग मी नास्तिक झालो. बघा आता मग आता इथं श्रीपाद बाबा म्हणायचे की आता तो आस्तिक होता, नास्तिक झाला. आता त्यानं काय बाहेरचं बघितलं हो सगळं, त्यानं स्वतःच्या आतमध्ये कुठं काय विचार केला? बाहेरचं बघितलं आणि आस्तिकचा नास्तिक झाला, स्वतः कुठे काय विचार केला? तिथं श्रीपाद बाबा आपल्याला हेच सांगतात की भाऊ, बाहेरचं बघून तुमची प्रगती होणार नाही. भाऊ तू तेरा देख, बाहेर काय चाललंय ते बघू नकोस, तू तेरा देख, तुला काय करायचंय ते समजून घे. बाहेर काय आस्तिकचा नास्तिक होईल, काय होईल त्याचं काय लुबाडतील, तिथं तो देव आहे बसलेला, तो बघतोय म्हणे सगळं, पण तुला काय करायचंय तू तेरा देख. बघा म्हणजे हे महात्मे कसा उपदेश करतात बघा. सहज बोलणे हितोपदेशी करुणी सायाचं शिकवते. म्हणजे सहज बाबा की तू तेरा देख, तुझं तू बघ, बाहेर काय चाललंय ते बघू नकोस, आणि बाहेरचं बघून तुझी कधी प्रगती होणार नाहीये. मग अशा चर्चेतून बघा, अशा चर्चा टी व्हीवर जर लागल्या तर आता तुम्ही म्हणाल की हे एवढं तुम्ही सांगताय, मग आम्ही काय करावं, ह्याच्यातून आम्ही काय बोध घ्यायचे? की अशा चर्चेतून ईश्वर ज्ञान होणार नाही किंवा कुणाला साक्षात्कार होणार नाही, आत्मशोध होणार नाही. तर काय करायला पाहिजे? तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु परंपरेतून चालत आलेल्या महापुरुषाला शरण जाऊन त्यांच्याकडून जर आपण हे सद्गुरु प्रेम, सद्गुरु भक्ती जर संपादन केली, अशा महापुरुषाला शरण जाऊन, जो प्रमाणित आध्यात्मिक गुरु परंपरेतून चालत आलेला आहे, अशा महापुरुषाला. मग आता तुम्ही म्हणाल असा महापुरुष ओळखायचा कसा, त्याची लक्षणं काय आहेत? तर बघा, असा महापुरुष ओळखण्याची लक्षणं काय आहेत बघा. मग अशा म्हणजे त्याला अनादिकालचं परब्रह्म तत्व माहीत असलं पाहिजे. बघा, त्याला ईश्वरी लीलेचं ज्ञान असलं पाहिजे, कालगती ओळखता आली पाहिजे, समाजाबद्दल त्याला कळवळ असला पाहिजे. नाहीतर मग वरती आपला झाला ना विषय की असं लुबाडणारा नको, समाजाबद्दल कळवळ असला पाहिजे. कुठल्या गटात मटात अडकलेला नसावा, पैसा धन संपत्ती याचा लोभ नसावा. म्हणजे अशा ह्या लक्षणांनी जर युक्त असेल तर तो महापुरुष. आणि अशा महापुरुषाला शरण जाऊन जर आपण हे भगवंताच्या भक्तीचं जर गुज समजून घेतलं तर आपल्याला निश्चित ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो, ईश्वराचा अनुभव येऊ शकतो, त्याला आपण पाहू शकतो, बघू शकतो. बघा, म्हणून मग सुरुवातीला काय म्हटले की बाबा की प्रारंभापासून जर ह्या सेवेमध्ये जर असेल तर एक वेळ ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो म्हटलेलं आहे. मग आता हे वैज्ञानिक वगैरे बघा असतात, सायंटिस्ट नाही का, आता ते देवाचा शोध कसं करतात? म्हणजे बघा, म्हणजे सद्गुरु कृपा डावलून, म्हणजे सद्गुरु कृपा मान्य केलेली नसते त्यांनी, आणि देवाचा शोध कुठं करतात? प्रयोगशाळेत देवाचा शोध करतात. मग आता प्रयोगशाळेत देवाचा शोध लागेल काय? म्हणजे आपल्याला काय ह्याच्यातून हे करायचं आहे बघा, म्हणजे सिद्ध काय करायचं आहे की आता हे मोठमोठे सायंटिस्ट असतात नाही का, म्हणजे मागे 10-12 वर्षापूर्वी असं झालं, गॉड पार्टिकलचा शोध लागला, गॉड पार्टिकलचा शोध लागला. पण आता यांचा शोध कसा चाललेला आहे बघा, एक सद्गुरु कृपा मान्य केलेली नाही, दोष तिथं निर्माण झालेला आहे, आणि सद्गुरु कृपा डावलून शोध कुठे करतात? प्रयोगशाळेत. प्रयोगशाळेत लागेल का देवाचा शोध? मग त्यासाठी म्हणजे आता मुळात त्यांना कसं आहे की गॉड पार्टिकल म्हणजे काय हे समजलेलं नाही. बघा आता गॉड पार्टिकल, आता पार्ट आणि पार्टिकल, आता पार्ट म्हणजे बघा एखादा मशीन वगैरे असते नाही का, त्याचा अवयव पार्ट, आणि पार्टिकल म्हणजे काय? अंतिम कण, अंश, शेवटचाच, म्हणजे त्याच्यानंतर हे होत नाही, म्हणजे अंतिम कण. पार्टिकल म्हणजे अंतिम कण. मग आता हे साधू संतांनी कधीपासून सांगून ठेवलंय, अनादिकालापासून सांगून ठेवलं नाही का, ईश्वराचा अंश जीव,
जीव हा ईश्वराचा अंश आहे. बघा आता ह्याला म्हणजे हे जे वैज्ञानिक जे म्हणतात का नाही, देवाचा शोध लागला, देवाचा शोध लागला, तर म्हणजे खरं निव्वळ फसवणूकच आहे. आता तुम्हाला कशी फसवणूक आहे बघा. उदाहरण सांगते. आता सूर्य आणि सूर्याचा किरण, सूर्याचा किरण हे तर मान्य नाही. सूर्याचा किरण हा सूर्याचा पार्टिकल आहे. तसं शिव आणि जीव म्हणजे शिवाचा पार्टिकल जीव आहे नाही का, गॉड पार्टिकल. शिव हा गॉड आहे आणि जीव हा त्याचा पार्टिकल आहे. समजलं? जसं सूर्यकिरण सूर्याचा पार्टिकल आहे, तसं जीव हा शिवाचा पार्टिकल आहे. बरोबर, गॉड अँड गॉड पार्टिकल. बघा मग आता हा शोध कुठे लागला आपल्याला? म्हणजे साधू संतांनी हे अनादिकालापासून सांगून ठेवलेलं आहे. मग हा शोध गॉड पार्टिकल नाही का, कुठे लागला हा शोध? सत्संगात लागला नाही का शोध हा? का त्या प्रयोगशाळेत लागला? सत्संगात लागला नाही का? जीव हा ईश्वराचा अंश आहे, जीव हा त्या शिवाचा अंश आहे. हा शोध कुठे लागला? सत्संगात लागला नाही का? मग आता इथं सत्संगात शोध लावण्यासाठी तसं आता आपल्याकडे काय बुद्धिमान आहे का आपण, किंवा कुठे काय खर्च केलेत का? आता त्या वैज्ञानिकांनी ते प्रयोगशाळेत गॉड पार्टिकलचा शोध लावण्यासाठी म्हणजे भरपूर खर्च केलेत नाही का, अब्जावधी रुपये खर्च करून सुद्धा त्यांना ते शोध लागला असं ते म्हणतात, पण शोध लागलेला नाहीये. म्हणजे त्यांना मुळात ते गॉड पार्टिकल म्हणजे काय हे समजलेलं नाहीये नाही का. मग आता इथं स्टीफन हॉकिंग उदाहरण सांगते, सायंटिस्ट नाही का, म्हणजे आता बुद्धिमत्तेच्या बाबतीत म्हणजे आता आपल्याला सत्संगात गॉड पार्टिकलचा शोध लागला असं म्हणजे त्यासाठी आपल्याला किती बुद्धी किंवा काय बुद्धी वापरली किंवा आपण काय खर्च केला त्या ह्याच्यावरनं बाबा की तो सायंटिस्ट स्टीफन हॉकिंग म्हणजे आयुष्यभर तो काय गॉड नाहीच आहे म्हणायचा, गॉड नाहीच आहे म्हणायचा. पण शेवटी त्याला तो एक क्लिक झालं होतं बाबा की एक काहीतरी अद्भुत शक्ती आहे आणि त्याच्या ह्याच्यावर हे सगळं चाललेलं आहे. पण तो मान्य करत नव्हता. म्हणजे गॉड आहे पण म्हणायचा नाही आणि गॉड नाही पण म्हणायचं नाही, फक्त म्हणजे गप्प राहायचा. पण आयुष्यभर तो असंच म्हणायचा गॉड नाही, गॉड नाही. आता त्याची जर बुद्धिमत्ता बघितली त्या स्टीफन हॉकिंगची, एवढी प्रचंड बुद्धिमत्ता होती. आता त्यानं ते न्यूटन किंवा आईन्स्टाईन यासारख्या महान शास्त्रज्ञांच्या बुद्धिमत्तेला सुद्धा मागे टाकलं होतं. आणि एवढी प्रचंड बुद्धिमत्ता असून सुद्धा मला काय सांगायचं आहे की आता ते आईन्स्टाईनचे सगळे आपल्या स्टीफन हॉकिंगचे शरीरातले सगळे अवयव निकामी झाले होते नाही का, एक मेंदू तेवढा कार्यरत होता आणि त्याच्यामुळं त्याच्या जीवाकडून येणारी जी ऊर्जा होती की नाही, ती सगळी ऊर्जा त्याच्या मेंदूला मिळत असे आणि त्याच्यामुळे त्याचा मेंदू एवढा प्रचंड विकसित झाला होता, त्यामुळे प्रचंड बुद्धिमत्ता होती. आता इथं बघा एवढी प्रचंड, मला सांगायचं आहे काय ह्याच्यातून सिद्धांत काय आहे तर की एवढी प्रचंड बुद्धिमत्ता असून देखील गॉड पार्टिकलचा शोध लावता आला नाही. म्हणजे म्हणत असतील ते पण लावता आलं, कारण त्यांना मुळात गॉड पार्टिकल म्हणजे हेच काय समजलेलं आहे. कारण दोष कसा आहे की सद्गुरू कृपा डावलून हे सगळं चाललेलं आहे नाही का. बघा म्हणून मग बाबा की इथं सिद्धांत काय आहे तर की प्रचंड बुद्धिमत्ता जरी असली तरी सुद्धा देवाचा शोध लागणार नाही, ईश्वराचा साक्षात्कार होणार नाही. त्यासाठी काय पाहिजे की सद्गुरू भक्ती किंवा संतांची कृपा होणं, सद्गुरूची कृपा होणंच आवश्यक आहे, तरच आपल्याला ह्या पुढचं सगळं होणार आहे. मग आता हे साधू संतांचं ब्रह्मविज्ञान ह्यांना कुठं माहित आहे या वैज्ञानिकांना? ते त्यांचा शोध कसा चाललेला असतो, एक मनोमार्गे चाललेला असतो नाही का. आणि माऊलीचं प्रमाण आहे, मनोमार्गे गेला तोची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मग आता हे बघा कसे शोध घेतात, कसे ब्रह्मांडाचा शोध घेतात ना. आता तो स्टीफन हॉकिंग आयुष्यभर तो ब्रह्मांडाचा शोध घेत होता, म्हणजे ब्रह्मांडात राहून ब्रह्मांडाचा शोध होता. पण हे ब्रह्मांड कुणी धारण केले याचा मात्र कधी विचार केला नाही. आता ह्या ब्रह्मांडाला धारण करणारा कोण आहे? ते ब्रह्म आहे नाही का. आता ब्रह्म कसं आहे, दिसत नाही आणि ब्रह्मांड हे दिसते. ब्रह्म अव्यक्त आहे आणि ब्रह्मांड व्यक्त आहे. आता हे सायंटिस्ट कसे की ब्रह्मांडात राहून ब्रह्मांडाचा शोध घेतात, पण हे ब्रह्मांड कुणी धारण केले याचा मात्र कधी विचार करत नाहीत. आणि त्याच्यामुळे त्यांना गॉड पार्टिकलचा शोध लावला असं म्हणत असतील तर ते निव्वळ फसवणूक आहे. कारण बघा आता म्हणजे हे सुद्धा निरनिराळ्या शरीराच्या अवयवाची चिकित्सा करतात नाही का. आता हे शरीर कुणामुळे आहे? शरीराला आधार म्हणजे कुणामुळे आहे शरीर? आत्म्यामुळे आहे नाही का. आत्मा नसता तर ह्या शरीर आहे का? शरीर मडच म्हणतो ना आपण त्याला.
मग आता ह्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाची चिकित्सा करून त्यात MD MS होतात, पण हे शरीर कुणामुळे आहे त्या आत्म्याबद्दल कधी विचार करतात का? आत्म्याबद्दल बाबा ह्या आत्म्याचं ज्ञान कुणाकडून होईल मला, असं कधी जिज्ञासा बाळगतात का? म्हणजे त्याच्याबद्दल कधी क्युरियासिटी नाही आहे. पण ज्याच्यामुळे हे शरीर आहे त्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाची चिकित्सा करून म्हणजे खूप मोठं झाल्यासारखं वाटते नाही का त्यांना, पण हे कुणामुळे आहे याचा मात्र शोध घेत नाही. बघा जसं ते व्यासांनी 18 पुराणे लिहिली नाही का. आता जे एका व्यासाने लिहिलेले आहेत 18 पुराण, आता कोण शिवपुराणाचं भक्त आहे, कोण विष्णू पुराणाचं भक्त आहे, कोण गरुड पुराणाचं भक्त आहे. म्हणजे आता एका ह्याचं भक्ती करत असताना दुसऱ्या ह्याचा निषेध होतो नाही का. पण व्यासांच्या ठिकाणी जर गेलं तर त्यांना काही नाही, कुठले सगळं सारखंच आहे नाही का. सगळी पुराणं त्यांच्या ठिकाणी सारखीच आहेत नाही का. तसं बाबा की हे म्हणजे हे ब्रह्मांडात राहून ब्रह्मांडाचे शोध घेतात, पण ब्रह्माला जाणत नाहीयेत. मग ब्रह्माला जाण्यासाठी काय करायला पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे मी कोण आहे, देव कोण आहे, माझा आणि देवाचा संबंध काय याचा शोध घेतला तर मी कोण आहे हे समजेल नाही का. म्हणजे यासाठी शोध घेतला पाहिजे नाही का. जिज्ञासा बाळग मी कोण आहे हे मला कोण समजून देईल. मग अशा महापुरुषाला शरण गेलं तर मग हे साधू संतांनी अनादिकालापासून सांगून ठेवले नाही का बाबा की जीव हा ईश्वराचा अंश आहे. मग असा जो कुणी जाणताय त्याला शरण जाणं, त्याला शरण जाऊन हे ज्ञान संपादन करून घेणं यालाच म्हटलेलं आहे बाबा की म्हणजे सद्गुरु कृपा संपादन करणं. बघा मग आता याला म्हणजे हे जे महत्वाचं आहे, जे महत्वाचं नाही त्याचा शोध करत बसले. मग आता हे तर्कवादी म्हणा, हे जे लाखो वर्ष चिंतन तपश्चर्या करणारे म्हणा, किंवा हे वैज्ञानिक म्हणा, म्हणजे महत्वाचं काय आहे ते सोडून जे महत्वाचं नाही आहे त्याला पकडून सगळा ह्यांचा शोध चाललेला आहे. मग आता शोध होईल का? बरं मग आता काही मंडळी म्हणतात नाही का, म्हणजे सद्गुरूंना इतर देवता समान समजणं कसं आहे घोर अपराध आहे. काही लोक असं हे करतात नाही का बाबा की सद्गुरूंना इतर देवता समान समजणं घोर अपराध आहे. आता मुळात सद्गुरू नाही का. आता ह्या देवता कशा आहेत, सद्गुरूच्या अंश आहेत, एक प्रजाती आहेत, जीव आहेत नाही का. जसं आपण त्या ईश्वराचे अंश आहेत, सद्गुरूचे अंश आहोत, तसं ह्या देवता सुद्धा त्या सद्गुरूचे अंश आहेत. मग आता देवतांना जर सद्गुरूला म्हणजे इतर देवतांना जर सद्गुरू समान समजत असेल तर किती मोठा अपराध आहे नाही का. मग आता बघा आता हे अवतार आणि ह्या देवता याच्यामध्ये फरक आहे. देवता ह्या सद्गुरूचे अंश आहेत, प्रजाती आहेत, जीव आहेत. आणि हे अवतार प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर माऊली, श्रीपाद बाबा हे सद्गुरूचे अवतार आहेत. बघा आता सद्गुरूचा अवतार आणि सद्गुरू याच्यामध्ये भेद नाही. म्हणजे सद्गुरूंनी त्या युगामध्ये काही कार्य करण्यासाठी त्या वेळी तो ध्येय धारण केलेलं आहे नाही का. असे हे सद्गुरूचे पुराणामध्ये म्हणजे 10 अवतार सांगितलेले नाही का. वामन अवतार, नरसिंह अवतार, कुर्म अवतार, मत्स्य अवतार असे हे सद्गुरूचे अवतार आहेत. आणि त्या युगामध्ये ते कार्य करण्यासाठी सद्गुरूंनी तसा अवतार धारण केलेला आहे नाही का. आणि तसं ते कार्य करून पुन्हा ते आपल्या स्वस्वरूपात हे लीन झालेले आहेत. तसं म्हणजे बघा मग आता हे अवतार आहेत सद्गुरूचे. मग आता म्हणतो नाही का आपण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा श्रीपाद बाबा. मग आज आपल्यासाठी त्या सद्गुरूंनी श्रीपाद बाबांचं रूप धारण केलेलं आहे. आपल्यासारख्या जड मूळ जीवाचा उद्धार करण्यासाठी श्रीपाद बाबांच्या रूपाने ते अवतीर्ण झालेले आहेत. म्हणजे सद्गुरू आणि सद्गुरूचे अवतार याच्यामध्ये भेद नाही. बघा मग आता यासाठी एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतमध्ये एक पुरावा दिलाय. बघा म्हणजे सद्गुरू कुणाची उपमा दिलेली आहे. बघा सद्गुरूंना काय म्हणतात, हे चित स्वरूप सद्गुरू राया, हा लिंग देह वज्रानेही तुटायचं नाही, तुझ्या चरण लिलेने सहज तू त्याचे चूर्ण करून सोडलेस. तर नाथ महाराज कुणाची उपमा देतात बघा. म्हणजे हा लिंग देह म्हणजे अहंकाराने जो हा बनलेला आहे की नाही आपला पिंड, म्हणजे हा अहंकार कशानेही चूर्ण होणार नाही, तो बाद होणार नाही, पण तुझ्या चरण लिलेने त्याचं तू सहज चूर्ण करून सोडलेस. अहिल्या शिळा होऊन पडली होती, प्रभू रामचंद्र त्या अवतार नाही का सद्गुरूंनी धारण केलेलं, तुझ्या चरण स्पर्शाने तू तिचा उद्धार केलास. विषारी कालिया सर्प त्याला तू निर्विष करून सोडलेस. बळी तुझ्या पायाला लागतात त्याला तू पाताळात गाडलेस. म्हणजे इथं बघा सद्गुरूंना कुणाची उपमा दिलेली आहे.
नाथ महाराजांनी, म्हणजे तत्वाला सद्गुरू म्हटलेलं आहे इथं. त्या तत्वाने त्या त्या युगामध्ये तेथे कार्य करण्यासाठी तसं अवतार धारण केलेला होता, नाही का. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, माऊली, श्रीपाद बाबा. मग आता इथं बघा, म्हणजे सद्गुरूचा भाव आणि साधकाचा भाव यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं एक उदाहरण सांगते. तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, कौरव पांडवाचं युद्ध संपून ज्यावेळेस ते द्वारकेत आले ना, त्यावेळेस भगवंतांनी एक प्रजा कल्याणासाठी यज्ञ आरंभ केला होता आणि भगवंत यज्ञाला बसले होते. आणि त्यावेळेस त्या गावामध्ये त्या ब्राह्मणाची मुलं अशी मरत होती, जन्माला येत होती आणि लगेच मरायची, जन्माला यायची लगेच मरायची. आता तो ब्राह्मण काय म्हणे की तू भगवंताला म्हणे, तू एवढा मोठा देव आहेस, एवढं तू कौरव पांडवांचं युद्ध पांडवांना जिंकून दिलंस, एवढं तू हे आहेस, मग माझ्या मुलांना का नाही वाचवत. मग त्याला भगवंताला तू असं शिव्या शाप देत होता. म्हणजे माझ्या मुलांना तू एवढा द्वारकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, मग तू प्रजेचं रक्षण का करत नाही, माझ्या मुलांना का वाचवत नाही, असं म्हणून काय 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 तो भगवंताला बोलत होता. आणि हे अर्जुन ऐकत होता बाजूला बसून. अर्जुनाला सहन नाही झालं. अर्जुन काय केला की लगेच उठला आणि चल म्हणे, बघूया तुझी कुठे आहेत मुलं, मी त्याचं रक्षण करतो. गेला, कारण अर्जुनाला पण गर्व आला होता ना थोडा, विश्वविजेता धनुर्धारी म्हणून. आता इथं हे सगळं प्रयोजन बघा. मग अर्जुन गेला, त्याच्या त्या घराभोवती बाणांचं कडं वगैरे टाकून रक्षण करण्यासाठी उभा राहिला. नाही ना, त्या ब्राह्मणाचं मूल जन्माला आलं, लगेच मेलं. झालं. अर्जुनाला काय म्हणजे तिथं वचन देतो नाही का, जर तुझ्या मुलाचं मी नाही रक्षण करू शकलो तर मी अग्निस्नान करेन. झालं. त्याच्या काय त्या मुलाचं तो रक्षण करू शकला नाही. चला अग्निस्नान करायला. तेवढ्यात ते भगवान श्रीकृष्ण येतात तिथं. म्हणे थांब, तुला बघायचे आहेत का ती मुलं कुठं आहेत. तर आपला सिद्धांत काय आहे तर इथं की सद्गुरूचा भाव आणि साधकाचा भाव हे मला इथून सिद्ध करायचं आहे. की बाबा की मग अर्जुनाला ते घेऊन जातात नाही दिव्य रथामध्ये, आणि मग पृथ्वीलोक, चंद्रलोक, सूर्यलोक, वैकुंठलोक असं करत 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 त्याला दिव्य अंधकाराच्या पलीकडे घेऊन जातात अर्जुनाला. आता हे सगळं प्रयोजन कशासाठी केलेलं आहे, अर्जुनाचा गर्व हरण करण्यासाठी. अर्जुनाला कुठेतरी सूक्ष्म अहंकार, गर्व आला नाही का, विश्वविजेता धनुर्धारी. मग त्याचं हे करण्यासाठी भगवंताने हे प्रयोजन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस दिव्य अंधकाराच्या पलीकडे त्याला घेऊन जातात त्यावेळेस ते तिथलं ते वातावरण कसं होतं की झगमगीत असं, हजारो सूर्याचं तेज, आणि वातावरण कसं होतं शांत शीतल असं चंद्रासारखं तिथलं वातावरण. आणि त्या झगमगीत प्रकाशाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, ते माझे सद्गुरू आहेत, मी त्याचा एक अंश आहे. आणि हे पाहून अर्जुन गडबडा लोळायला लागला. काय म्हणे, तू एवढा ब्रह्मांडाचा नायक, एवढं मला युद्ध जिंकून दिलास, एवढं तू हे आहेस, आणि तू म्हणतोयस मी त्याचा एक अंश आहे. म्हणजे तो आश्चर्यचकित झाला. त्याला काही समजेना झाले काय आहे, म्हणजे काय करावं ते, म्हणजे काय ते भगवान म्हणतात मी त्याचा एक अंश आहे, ते माझे सद्गुरू आहेत. आणि हे पाहून अर्जुन गडबडा लोळायला लागला. काय माहित नाही म्हणे मला, ते तूच माझा सद्गुरू आहेस. या अर्जुनाचं इथं गर्व हरण झालेलं आहे बघा. म्हणजे इथं भगवंताचा, सद्गुरूचा भाव काय, लीनता हे सद्गुरूचं लक्षण आहे. आणि म्हणजे साधकाचा भाव, आता ह्याच्यातून आपण काय घ्यायचं की सांगणाऱ्याचा भाव कसा असावा, म्हणजे भगवान श्रीकृष्णासारखा, आणि साधकाचा भाव हा अर्जुनासारखा असावा. की नाही बाबा तूच माझा सद्गुरू आहेस, मला माहित नाही काय. आणि भगवंताचा भाव काय की मी त्याचा एक अंश आहे बघा. म्हणजे असा जर भाव ठेवून जर आपण परमार्थ होत असेल तर राईट फाईट परमार्थ आहे. मग आता हे भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं उदाहरण झालं नाही का. आता श्रीपाद बाबांचं आणि रायजादो बाबांचं असंच एक, म्हणजे रायजादो बाबांनी आम्हाला प्रसंग सांगितला नाही श्रीपाद बाबांच्या बाबतीतला. तर श्रीपाद बाबांची लीनता, नम्रता, मग यासाठी बाबांनी ते प्रसंग सांगितला आम्हाला. तर तो प्रसंग कसा आहे बघा. श्रीपाद बाबा शेवटपर्यंत म्हणायचे, भाऊ मी एक साधक आहे, तुम्ही जाणते आहात, मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही, संतांचा निरोप आहे तो तुम्ही ऐकून घेता, मला फार आनंद होतोय. म्हणजे श्रीपाद बाबांची लीनता बघा. तुम्ही संत माय बाप तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो बघा. म्हणजे हे सद्गुरूचं लक्षण बघा. असे म्हणून बाबा आपली लीनता प्रगट करायचे. आणि बाबांची अशी ही लीनता हेच बाबांचे स्वस्वरूप आहे, आणि ईश्वराची सुद्धा तेच स्वस्वरूप आहे. म्हणजे जसं भगवान श्रीकृष्णाची लीनता पाहून अर्जुन गडबडा लोळायला लागला, नतमस्तक झाला, तसंच म्हणजे बाबांची अशी लीनता पाहून रायजादो बाबा देखील आम्हाला सांगतात म्हणे आमची सुद्धा अशीच अवस्था होत असेल काय.
स्वरूप पाहून चित्त चकित होऊन वाणी जागच्या जागी स्तब्ध होत असे. बघा, नखशिकांत आच्छादन केल्यासारखे अंगावर रोमांच यायचे. नेत्र अर्धोन्मिलित होऊन आनंदाचे अश्रू टिपायचे. शरीराला कंप सुटायचा. महासुखाचा आनंद होऊन राहायचा. असे होऊन आम्हा साधकांना त्यांच्या पायावर लोटांगण घालावे, त्यांना कडकडून मिठी मारून त्यांच्या मिठीतून बाहेर पडू नये असंच वाटायचं. बघा, ह्यांची अवस्था, बाबांची लीनता पाहून ह्यांची अवस्था कशी व्हायची, रायजादव बाबांची. ते त्याचं वर्णन बघा, त्याचं वर्णन सांगतात ते. आता हे वर्णन ऐकून आपल्याला सुद्धा कसं घैवरून यायला होते नाही का. म्हणजे बाबांनी काय सांगतात की बाबांनी आमच्या इंद्रिय मन बुद्धीला वळण घालून दिलाय, त्यामुळे अद्याप त्यांच्या स्मरणाने आम्ही पुन्हा तसेच गहिवरून जातो. त्यांच्या पायावर लोटांगण घालतो आणि त्यांच्या मिठीत कायम असतो. त्यामुळे सच्चिदानंदाचा अनुभव सतत घेत असतो. बघा, धन्य आम्ही जन्म आलो, दास या महात्म्यांचे झालो. आता हे श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं उदाहरण, तसंच श्रीपाद बाबांचं आणि रायजादव बाबांचं प्रसंग, म्हणजे प्रसंग सेम तसाच आहे, सारखाच प्रसंग आहे. आता ह्या प्रसंगातून म्हणजे आपण काय बाबा की म्हणजे सद्गुरूचा भाव आणि साधकाच्या भावाचं दर्शन होतंय. म्हणजे ह्या दोन्ही उदाहरणातून सद्गुरूचा भाव लीनता, नम्रता हा सद्गुरूचं लक्षण आहे. आणि साधकाचं बाबा की तूच माझा गुरु आहेस, मला माहित नाही, आणि त्यांचं काय आहे की मी त्याचा एक अंश आहे. म्हणजे ह्या भावाचं आपल्याला दर्शन होतं इथं. तर मग आता बघा, म्हणजे असं ही श्रीपाद बाबांची लीनता, नम्रता. मग आता आजकाल बघा बाहेर आपण बघतोय नाही का, स्वतःला गुरु म्हणून घेणारे, म्हणजे मी तुमचा गुरु आहे आणि तुम्ही माझे शिष्य आहेत, माझ्या गळ्यात हार घाला, माझ्या पाया पडा, म्हणजे असं एक गुरु म्हणून घेणार. आता जे गुरु म्हणून घेतात की नाही ते अहंकारच असतो नाही का. गुरु म्हणून घेणाऱ्यामध्ये अहंकार असतो नाही का. आणि मग हे म्हणजे मी तुमचं कल्याण करतो, आता कल्याणाच्या नावाखाली सगळं साधकाचं वाटूच चाललेलं आहे नाही का. साधकांना गुलाम बनवायचं काम चाललेलं आहे. जे हा जर भावाचं जर त्यांनी दर्शन घेतलं असेल तर हे भाव राहणार नाही का, गुरुभाव राहणार नाहीये. तर आपल्याला काय आहे बाबा की मग आता अशा काही संस्था आहेत नाही का समाजामध्ये, त्या असा प्रचार करतात नाही का, कोणत्याही देवताची उपासना केली तर म्हणे परमध्येयाची प्राप्ती होते. आता संस्था म्हणजे आहेत अशा समाजामध्ये काय संस्था, त्यांचा प्रचार काय आहे की कोणत्याही देवताची उपासना केली तर म्हणे परमध्येयाची प्राप्ती होऊ शकते. आता त्यांच्या ह्या प्रचारात मुळीच तथ्य नाही. बघा, कोणत्याही देव, आता मागे आपला विषय झाला आहे, देवता ह्या सद्गुरूचा अंश आहेत, प्रजाती आहेत, आणि ह्यांचं काय म्हणतात की कोणत्याही देवताची उपासना केली तर परमध्येयाची प्राप्ती होते. शक्य आहे का, मुळीच तथ्य नाही नाही का याच्यामध्ये. मग आता ह्या बघा देवता, आता पृथ्वी म्हणजे याचं हे सांगते तुम्हाला की म्हणजे सद्गुरूचं महत्त्व आणि ह्या देवता. मग आता पृथ्वी, चंद्र, सूर्य, हे ग्रह, तारे, आकाशगंगा, हे असं मिळून एक ब्रह्मांड. मग ते ब्रह्मा, विष्णू, महेश बघा म्हणजे त्याच्यात येतात नाही का. आणि हे असं एक मिळून ब्रह्मांड. मग ह्या ब्रह्मांडाला सांभाळण्याचं सामर्थ्य एका क्षीराब्देवशी महाविष्णूकडे असतं. समजलं. मग आता ह्या अनेक अशा क्षीराब्दिवाशी महाविष्णूंना सांभाळण्याचं सामर्थ्य अष्टभैरवाकडे असते. अशा या अष्टभैरवांना म्हणजे अष्टभैरवाच्या अनंतपटीनं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे ते मायेचं विराट रूप, आणि मायेच्या विराट रूपाचा केंद्रबिंदू म्हणजे सद्गुरू ईश्वर. बघा, आता मला याच्यातून काय सांगायचं की ह्यांचा प्रचार कसा आहे की कोणत्याही देवताची उपासना केली तर. आता हे बघा हे सगळं ब्रह्मांडात येते नाही का. म्हणजे आता हे म्हणजे प्रलय काळी ह्या ब्रह्मांडाचा सुद्धा लय होतो नाही का. म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत, अष्टभैरव आहेत, क्षीराब्देवाशी महाविष्णू आहेत. मग प्रलय काळी ब्रह्मांडाचा लय झाल्यानंतर ह्यांचा लय हे राहतील का देवदेवता ह्या, तर ह्यांचा सुद्धा लय होणार आहे नाही का, ह्यांचा सुद्धा नाश होणार आहे. मग आता ह्यांची भक्ती करणारे भक्त बघा, ह्यांचा लय झाल्यानंतर हे भक्त तर राहतील का. जरी ह्या देवतांनी आपल्या भक्तांना म्हणजे प्रलय काळाच्या अंतिम समय जर आपल्या जवळ जरी नेलं तरी त्यांचा पण नाश होणार आहे ना. मग हे भक्तांचा सुद्धा नाश होणार आहे. आता भक्तांचा नाश म्हणजे ते पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार आहे. मग आता इथे संस्था काय प्रचार करतात, कोणत्याही देवताची उपासना केली तर परमदेवाची होईल का, परमदेवाची प्राप्ती नाही ना. मग असं हे चाललेलं असतो असा प्रचार बघा. म्हणून मग बाबा की काय म्हटलंय की ह्या देवता ह्या सद्गुरूच्या अंश आहेत आणि त्या एका अंशाचं प्रतिनिधित्व करत असतात.
आता ब्रह्मदेव म्हणा, शंकर म्हणा, विष्णुदेव म्हणा, हे त्या सद्गुरूच्या एका अंशाचं प्रतिनिधित्व करत असतात. आता ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्मितीचं कार्य आहे नाही का, हे एक अंश म्हणून कार्य आहे. शंकराकडून सृष्टी लयाचं कार्य चालू आहे नाही का, एक अंश म्हणून त्या सद्गुरूचा एक अंश म्हणून कार्य करतात ते. विष्णुदेवाकडून सृष्टी पालनाचं कार्य आहे, एक अंश म्हणून कार्य होते नाही का. म्हणजे हे एका अंशाचं, ह्या देवता एका अंशाचं प्रतिनिधित्व करत असतात. आपण सुद्धा त्या सद्गुरूच्या एका अंशाचं प्रतिनिधित्वच करत असतो बघा. म्हणून मग बाबा की हे जे ह्यांचे जे प्रचार आहे की नाही बाबा की इतर देवता ह्या सद्गुरूला म्हणजे कोणत्याही देवताची उपासना केली तर परमदेहाची प्राप्ती होते नाही, ते सद्गुरूच्या एका अंशाचं प्रतिनिधित्व करतात. मग अंशाची भक्ती करून कसं काय परमदेहाची प्राप्ती होईल, नाही ना, असं आहे. म्हणजे इतर देवता कशा आहेत की काळाप्रमाणे लय पावणारे आहेत, आणि त्याच्यामुळं मग सद्गुरू कसे आहेत की कल्पांतीही नाश न पावणारे अचल अडळ असे हे सद्गुरू आहेत. आणि मग हे देवता कसे आहेत काळाप्रमाणे लय पावणारे आहेत, त्याच्यामुळं मग तिथं हे नाही ना बाबा की त्यांची उपासना करून परमदेहाची प्राप्ती होणार नाही आहे. तर इथं बाबा की जो कोणी आता एखादा मनुष्य सद्गुरूंना इतर देवता समान समजत असेल तर काय म्हटलंय की तो मनुष्य तात्काळ नास्तिक बनतो बघा. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी त्याला प्रमाण दिलंय नाही का, सद्गुरू वाचून देव मोठा म्हणे तो महाकरंटा बघा, महाकरंटाच म्हटलेलं आहे. आता हां म्हणजे नास्तिकच नाही का, तात्काळ नास्तिक बनतो. मग आता इथं महाकरंटा म्हणजे काय की जे कोणी म्हणजे त्या महात्म्याचं अलौकिक स्वरूप समजून घेत नाहीत, त्यांचं महत्त्व समजून घेत नाहीत, त्यांचे संदेश समजून घेत नाहीत, त्यांना करंटा म्हटलेलं आहे बघा. करंटा कुणाला म्हटलेलं आहे, त्या सद्गुरूचं महत्त्व समजून घेत नाहीत, त्यांचं अलौकिक असं स्थान समजून घेत नाहीत, त्यांचे आलेले संदेश समजून घेत नाहीत, त्यांना करंट म्हटलेलं आहे. तो नास्तिकच बनतो. आता नास्तिक काय असुरच नाही का, असुरच म्हणजे तात्काळ म्हटलेलं आहे, काय विलंबच लागत नाही. जसं ते वरून अंड पडल्यानंतर कसं फटशीनं फुटतं नाही, किती क्षणाचाही विलंब लागत नाही, तसं बाबा की हे जर सद्गुरूंना इतर देवता समान समजत असेल तर अशी अवस्था होते. आता असुरच म्हटलेलं आहे नाही का. आता द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण, आता भगवंताला सुद्धा भगवंतानी महाविष्णूचा अवतार धारण केला होता. म्हणजे भगवंताला सुद्धा सगळेच कुठं ओळखत होते हे महाविष्णूचा अवतार आहे म्हणून. म्हणजे कौरवांना म्हणजे असुरांना कुठं माहीत होतं की हे महाविष्णूचा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण, पण काही लोकांना माहीत होतं हे भगवंत आहे, भगवंताने अवतार धारण केलेला आहे हे माहीत होतं. पण सगळ्यांना कुठं माहीत होतं. कौरव काय म्हणायचे, हे यादव देवकीनंदन वासुदेव कृष्ण आहे, यादव म्हणायचे नाही का. पण काही लोकांना माहीत होतं की हे भगवंत आहे. तसं आता सुद्धा श्रीपाद बाबांना म्हणजे काही लोकांना माहीत आहे हे साक्षात परब्रह्म आहेत, मग सगळ्यांना कुठं माहीत आहे तेव्हा. म्हणजे असं बाबा की हे युगानुयुगी असं चालत आलेलं आहे की मग इथं काय म्हटलंय की मग ते असं होत आहे बाबा की त्याला म्हटलंय असुर. जरी दिसायला माणसं असतील तरी ते असुरच नाही का. त्या लायकी सांगितलं बाबा की सद्गुरूंना जर इतर देवता समान समजत असेल तर ते असुरच. मग बघा मग असं हे आपल्याला या म्हणजे आता सद्गुरू म्हणजे आपल्या डोक्यात काय असते बघा. आता बघा सद्गुरू म्हणजे आपल्याला काय वाटते, कोणीतरी शरीरधारी असं आहे का. तर त्या ब्रह्मानं हे कार्य करण्यासाठी बघा हे छोटंसं ब्रह्मांड धारण केलं. आता पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा बघा. जीवाचं हे शरीर हे ब्रह्मांड आहे, जीवाचं ब्रह्मांड शरीर आहे आणि ते बाहेरचं ब्रह्मांड हे ईश्वराचं आहे बघा. आता मला सद्गुरू म्हणजे काय त्याच्याबद्दल सांगायचं आहे की त्या मोठ्या ब्रह्मांडातून हे छोट्या ब्रह्मांडात येतात. म्हणजे ईश्वर ब्रह्म तेच आहे पण काही कार्य करण्यासाठी त्याचं रूप धारण करतात. तर अवताराला येतात तसं रूप धारण करतात, कार्य करतात आणि पुन्हा आपल्या स्वस्वरूपात लीन होतात नाही का. बघा म्हणजे मोठ्या ब्रह्मांडातून येऊन छोट्या ब्रह्मांडात यायचं, आपल्यासारख्या जड मूळ जीवाचा उद्धार करायचा बघा. आणि म्हणजे समजले का सद्गुरू म्हणजे काय, म्हणजे आपल्यातले मल विक्षेप आवरण घालवणं, 3 बंधाच्या गाठी उकलणं हे साधारण कार्य नाही आहे. हे सर्वसाधारण माणसाला किंवा कुणाला जमणार नाही आहे. ते सद्गुरूच ते कार्य करतात. म्हणजे तेच तसं ते अवतार धारण करतात नाही का. ह्या छोट्या ब्रह्मांडात येऊन हे शरीर धारण करून हे कार्य करतात. तर बघा म्हणजे समजलं का सद्गुरू. म्हणून मग भगवंत अर्जुनाला काय सांगतात की अरे अर्जुना तुला संत ओळखता आले पाहिजे, संतांची भेट
होणं खूप अवघड आहे. संत महिमा खूप अगाध आहे बघा. मग म्हणे वेदाबद्दल किंवा माझ्याबद्दल जरी अगाध ज्ञान असलं तरी सुद्धा तुला संत ओळखता आले पाहिजे. संत दर्शनाशिवाय ते व्यर्थ आहे म्हणे. जरी तुला एवढं अगाध ज्ञान असलं, आता मागे विषय झाला नाही का, तर्कवादी किंवा हे पांडित्य किंवा वैज्ञानिक, म्हणजे अगाध ज्ञान जरी असलं तरी संत दर्शनाशिवाय व्यर्थ आहे बघा. मग आता तोच आपला सिद्धांत आहे की म्हणजे सद्गुरूंना जर इतर देवता समान समजत असेल तर तो मनुष्य तात्काळ नास्तिक बनतो. म्हणून बाबा की सद्गुरूंना ओळखता आलं पाहिजे. मग आता हा सद्गुरूचा विस्तार बघा कसा आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये अनेक जीव भ्रमण करीत असतात, त्यापैकी क्वचितांना सद्गुरू भक्तीचा लाभ होतो नाही का. मग आता त्याचा विस्तार बघा सद्गुरूचा. आता ह्याच्यामध्ये कोण कोण आहे बघा. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 2 अश्विनी कुमार, असे मिळून एक 33 संख्या येते नाही का. मग त्याला ही संख्या आहे 33 संख्या आहे आणि त्याचा तो विस्तार मग 33 कोटी देव म्हणतोय. मग आता ह्याच्यामध्ये भगवान सांगतात की बाबा की 12 आदित्यामध्ये मी विष्णू आहे, मुख्य मी विष्णू आहे. आता बघा याचा विस्तार बघा. एक आदिशक्तीपासून महाविष्णूची निर्मिती केली. आता आदिशक्ती म्हणजे कोणी स्त्री नाही हा, एक व्हायटल फोर्स आहे, एक आदिशक्ती. त्याच्यापासून महाविष्णूची निर्मिती केली. महाविष्णूच्या बेंबीतून म्हणजे कमळाच्या देठातून ब्रह्मदेवाची निर्मिती केली. महाविष्णूच्या भ्रूकुटीतून शंकराची निर्मिती केली नाही का. म्हणजे असा हा विस्तार होत गेलेला आहे, सद्गुरूचा विस्तार बघा. आणि मग ह्याच्यातून जसं बाबा की सूर्याचं प्रकाश हा सूर्याचा विस्तार आहे, तसं हे सद्गुरूचा विस्तार आहे. म्हणजे हे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा त्या सद्गुरूच्या विस्तारित रूप आहे. त्याच्यामध्ये मग अष्टभैरव आले, क्षीराब्देव असे महाविष्णू आले, असं या सद्गुरूचा विस्तारित रूप आहे. मग आता हे सद्गुरूचं विस्तारित रूप ज्यावेळेस अर्जुनाला 10वा अध्याय विभूती योग सांगितला नाही का भगवंताने, त्यावेळेस अर्जुनाला हे सद्गुरू म्हणजे भगवंताने हे विस्तारित रूप दाखवलं नाही का. त्यावेळेस अर्जुन काय म्हणतो की आता सगळा माझा मोह नष्ट झाला. त्याला भगवंत सगळ्या चराचरात दिसला नाही का, म्हणजे अनंत विभूतीमध्ये विभागलेला दिसला नाही का. हे विस्तारित रूप पाहिल्यानंतर भगवंत अनंत विभूतीने नटलेला विभागलेला दिसला नाही का. आणि त्यातल्या मग ते भगवंत सांगतात की मी तुला मेन विभूती दाखवतो. आणि ते पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो की बाबा म्हणजे आता सगळा माझा मोह नष्ट झालेला आहे. कारण अगोदर अर्जुन काय एक साधारण मनुष्य समजत होता नाही का भगवंताला, एक नात्यात बघत होता नाही का. एक माझा नातेवाईक आहे, आत्ते भाऊ आहे, सखा आहे, साला आहे, ह्याच्यात बघत होता नाही का अर्जुन. आणि ज्यावेळेस हे सगळं नातं संपलं त्यावेळेस मग तो म्हणतो की आता सगळा माझा मोह नष्ट झालेला आहे. त्याला बोध ठसला भगवंताचा. त्याला समजून आलं की हे साक्षात परब्रह्म भगवंत आहेत. आणि त्या बोधाचा त्याला बोध ठसल्यानंतर त्याचं ते नातं संपलेलं आहे बघा. म्हणजे आता हे मोह नाही का नातं किती म्हणजे आडवं येते नाही का. हा बोध ठसण्यासाठी नातं किती आडवं येते नाही का. म्हणजे हे नातं जर आडवं येत असेल तर बोध लवकर ठसत नाही. म्हणजे त्या महात्म्याला जर आपण एक शरीरधारी असं समजत असेल तर नाही ना, मग बोध ठसत नाही लवकर बघा. मग बाबा की अर्जुनाला आता आनंद कशाचा झालाय, हा बोध ठसला. आता अर्जुन म्हणतो काय की म्हणजे एवढा तो ब्रह्मांडाचा नायक, विश्वकर्ता, तारणहार, सगळ्या जगाला आश्रयस्थान असणारा तो साक्षात परब्रह्म माझ्या समोर उभा राहून मला बोध करतोय. ह्या भावाचा अर्जुनाला भयंकर आनंद झाला. म्हणजे त्याला तो बोध ठसला, बोध तर झाला, पण बोध झालेल्याच्या आनंदापेक्षा त्या भावाचा त्याला भयंकर आनंद झाला. कुठल्या म्हणजे एवढा तो एक सामान्य होऊन माझ्यासमोर एक मित्र होऊन मला बोध करतोय, या भावाचा त्याला अधिक आनंद झाला बघा. म्हणजे अर्जुन चहूबाजूने नमस्तुते 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 असं करत म्हणजे त्याला या भावाचा अधिक आनंद झाला. मग आता आपण म्हणतो की बोध 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 म्हणजे काय, अनुग्रह झाला, प्रबोध झाला, याला बोध म्हणतोय का. तर अर्जुनाला बोध होण्यासाठी 18 अध्याय भगवंताला सांगावे लागले नाही का. त्याच्यातून त्याला बोध झालेला आहे. तेव्हा त्याला ते समजून आले की बाबा की साक्षात परब्रह्म आहेत भगवंत. आणि मग त्यावेळेस तो नतमस्तक झालेला आहे. आणि त्याला इतकं आश्चर्य वाटायला लागलं की एक सामान्य एक मित्र होऊन माझ्यासमोर राहून मला बोध करतो, या भावाचा त्याला भयंकर आनंद झाला. मग आज सुद्धा आपल्याला सुद्धा बघा म्हणजे असं काय अनुभव येतो नाही का. बाबाने एक संत मायबापमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे त्या ताईचं. श्रीपाद बाबा असेच कार्यक्रमाला जात होते नाही का त्या गावातून, आणि आठवण आली त्या ताईची आणि अचानक बाबा घरी गेले. आता त्या म्हणजे त्या ताईची अवस्था बघा. बाबा घरी आलेले पाहून त्या ताईची अवस्था म्हणजे इतकं म्हणजे साक्षात परब्रह्म माझ्या दारात आलेत,
अशी अवस्था होऊन राहिली नाही का. म्हणजे त्या अनुग्रह प्रबोधाने जे काही आनंद होते त्या भावापेक्षा म्हणजे त्या आनंदापेक्षा या भावाचा अधिक आनंद होतोय. तो महात्मा आमच्या घरी येतोय आमच्या बरोबर, त्या भावाचा हे कधी समजल्यानंतर. म्हणून बाबा की काय म्हटलंय की जास्त आनंद झाला अर्जुनाला. म्हणून मग बाबा की आता हा अर्जुनाला ह्या बोधातून आनंद होत होता नाही का. आता धृतराष्ट्राचा सेवक संजय बघा, त्याला आता अर्जुनासाठी कुरुक्षेत्रावर ते विश्वरूप दर्शन दाखवलं होतं नाही का. आणि संजयला बोध कसा होत होता, म्हणजे भगवंताच्या मुखातून जी काही महावाक्य बाहेर पडत होती की नाही, त्या महावाक्यातून संजयला बोध होत. सद्गुरु व्यासांनी दिव्य दृष्टी दिली होती आणि सद्गुरु व्यासांच्या कृपेमुळे संजयला म्हणजे साक्षात ते काय कुरुक्षेत्रावर जे चाललेलं होतं की नाही विश्वरूप दर्शन, त्याच्यातून त्याला बोध होत नव्हता. बोध कशातून होत होता संजयला, तर भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून जी काय महावाक्य बाहेर पडत होती ना, त्या महावाक्यातून संजयला बोध होत होता. संजयच्या अंतकरणात बोध ठसत होता आणि त्याचं वर्णन गीतेमध्ये म्हणजे संजयच्या मुखातून आलेलं वर्णन, हे जे विश्वरूप दर्शनाचं वर्णन आहे ना गीतेमध्ये ते आहे. म्हणजे बघा बोध कसा ठसतोय, म्हणजे त्या महात्म्याने सुद्धा आपल्याला बोध केलाय नाही का. भाऊ तुम्हीच ब्रह्म आहात हा बोध नाही का त्या महात्म्याने. आणि काय सांगितलंय की भाऊ विषय प्रयोजन समजून घ्या, कर्माचा संबंध समजून घ्या, चांगला विचार करा, बारीक विचार करा. ही 4 महावाक्य नाही का, या 4 महावाक्याला धरून जर परमार्थ होत असेल तर मग आपल्याला बाबांनी जो बोध ठसवलाय काय तुम्हीच ब्रह्म आहात, या बोधाचा अनुभव येणार आहे. नाहीतर मग हे 4 महावाक्य सोडून जर परमार्थ होत असेल तर मग काय की जसं ते काय म्हणतात ना, लोणी काढलेल्या ताकामध्ये रवी घालून हलवायचं आणि मग म्हणायचं की मंथोनी नवनीता ते सगळे अनंता. आता हे माऊलीचं प्रमाण आहे, माऊलीचं प्रमाण खोटं आहे का मग. मंथुनी नवनीता ते सगळे अनंता वाया व्यर्थ, म्हणजे ते माऊलीचं प्रमाण आहे, खोटं आहे का. पण यांचं चाललंय कसं की 4 महावाक्यांना जर सोडून परमार्थ होत असेल तर ही अशी अवस्था आहे. सार निघेल का मग त्याच्यातून, की ही 4 महावाक्य म्हणजे 4 वेद आहेत. आणि हे बाबाने आपल्याला हा बोध ठसवला आहे बाबा की याचा म्हणजे विषय प्रयोजन समजलं, तुम्हाला कर्माचा संबंध समजला तर चांगला विचार होणार, बारीक विचार होणार आणि त्याच्यातून मग जो बोध केलाय तो बोधाचा अनुभव येणार. तर आजचा हा आपला असा विषय होता. तर यानंतर आपण महात्म्यांची आरती होईल. एक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, नंद रामदास बाबान की जय, सर्व साधु संतान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद